नमस्कार मित्रांनो, आशा ऐकून आलो स्वागत आहे. बघा आज आपल्याला एक नवीन टॉपिक चालू करायचा आहे, त्याचं नाव आहे रिमोट सेन्सिंग. सोपा टॉपिक आहे पण नवीन आहे आणि तो विद्यार्थ्यांसाठी तर नवीन आहेच, पण शिक्षकांसाठी सुद्धा भरपूर नवीन आहे. त्याच्यामुळे पण याचा अर्थ असा नाही की एखादी गोष्ट नवीन आहे म्हणजे ती अवघडच असेल. उलट जर तुम्ही एम-पी-एस-सीचा ट्रेंड बघितला, तितक्या नवीन गोष्टी, तितकं उलट आयोग सोपे प्रश्न विचारतं आणि याच्यात पण तेच दिसावलं. तुम्ही जर मागच्या 2 वर्षाचे प्रश्न बघितले, तर काहीच आयोगाने अवघड प्रश्न विचारले नाही, एकदमच सोपे प्रश्न विचारले. मागच्या वर्षी तर व्याख्येवर प्रश्न विचारला की रिमोट सेन्सिंग म्हणजे काय असतं? बरोबर? आणि मग आपण काय करू? ते सोपं-सोपं शिकूच आपण जे आयोगाने विचारलंय. पण आपण 2 स्टेप अजून डीप जाऊ. म्हणजे उद्या आयोगांचा अवघड काही विचारलं तर आपल्याला ते आलं पाहिजे. ओके. काळजी करायची गरज नाही. आपल्याला 1-1.5 तास लागतील या लेक्चरला. एक पी तुम्हाला वाचायची आहे. याच्यामध्येच आयोगाचे प्रश्न तुम्हाला दिसतील. पहिले आपण त्याच्या नावावरून सुरुवात करू. रिमोट सेन्सिंग म्हणजे काय? याच्यावर 2 शब्द, एक रिमोट आणि एक सेन्सिंग. जर तुम्ही रिमोट असतो तुम्हाला माहिती आहे, हे रिमोट आहे. हा काय करतोय? इथून त्या एसीला कंट्रोल करतोय. त्याला मी रिमोट का म्हणतोय? कारण हा दुरून त्या एसीला कंट्रोल करतोय बिना त्या एसीला टच करता. रिमोटचा अर्थ असतो दूर. सेन्सिंग म्हणजे काय? तुम्ही बऱ्याचदा हे ऐकलं असाल, त्याचा सिक्स्थ सेन्स फार चांगला आहे बरं किंवा तिचा सिक्स्थ सेन्स फार चांगला आहे बरं. सिक्स्थ सेन्स म्हणजे काय? त्याला अशा गोष्टी समजतात ज्या बाकीच्यांना समजत नाही. सिक्स्थ सेन्स. इनबिल्ट आपल्या शरीरामध्ये 5 प्रकारचे सेन्स असतात. जसं आपण डोळ्यांद्वारे बघू शकतो. आपण कानाद्वारे ऐकू शकतो. याला सेन्स करणं असं म्हणतात. सेन्स करणं म्हणजे माहिती गोळा करणं. आपण डोळ्यांद्वारे या जगाची माहिती घेत असतो. कानाद्वारे या जगाची माहिती घेत असतो ऐकून. बरोबर आहे का नाही? मग रिमोट सेन्सिंग म्हणजे 2 शब्द रिमोट आणि सेन्सिंग. रिमोटचा अर्थ आहे दूर, सेन्सिंग म्हणजे माहिती घेणे. रिमोट सेन्सिंग म्हणजे दुरून माहिती गोळा करणं, बिना टच करता. याला रिमोट सेन्सिंग म्हणतात. तसं हा सॅटेलाइट आहे. हा एक उपग्रह आहे. ओके. हा पृथ्वीवरची माहिती गोळा करतोय, बिना पृथ्वीला टच करता. याला रिमोट सेन्सिंग म्हणतात. एवढा काही विशेष टॉपिक नाही एवढीच प्रक्रिया आपल्याला शिकायची आजच्या लेक्चरमध्ये. तेवढाच तो आपला टॉपिक आहे. एवढा अवघड नाही. आपण इझिली या टॉपिकला समजू शकतो. फक्त काही शब्द नवीन सापडतील तुम्हाला. ओके. मग ते नवीन शब्द जे ते आपल्याला एकदा 1-2दा वाचावे लागतील. बाकी एवढं काही अवघड नाही ते. असं नाही की तुम्हाला समजणार नाही. समजेल तुम्हाला. फक्त काही शब्द आपल्याला परत-परत वाचावे लागतील. एवढे पॉइंट आपल्याला सुरू करायचे. रिमोट सेन्सिंगच्या व्याख्येपासून तर त्याच्या ॲप्लिकेशनपर्यंत ते आपण वापरतो कसं तिथपर्यंत एवढं आपल्याला शिकायचे. बघू आपण. पहिला पॉइंट रिमोट सेन्सिंग म्हणजे काय? याला मराठीमध्ये काय म्हणतात? सुदूर संवेदन. याला म्हणतात सुदूर संवेदन. दुरून एखादं माहितीची गोळा करणे. दुरून एखादी माहिती गोळा करणे. सुदूर संवेदन. बघा, remote sensing is the science of obtaining information about objects or areas without making physical contact with them by recording and analyzing reflected or emitted electromagnetic energy. रिमोट सेन्सिंग म्हणजे काय? की एखाद्या ऑब्जेक्टला म्हणजे एखाद्या वस्तूला किंवा एखाद्या एरियाला, क्षेत्राला बिना टच करता त्याची माहिती गोळा करणं. कशाद्वारे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जीद्वारे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह तुम्हाला माहिती असतील. सूर्यापासून जे प्रकाश येतो आपल्यापर्यंत तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्ममध्ये येत असतो. रिमोट सेन्सिंग म्हणजे वस्तू किंवा क्षेत्राशी प्रत्यक्ष संपर्क न करता परावर्तित किंवा उत्सर्जित विद्युत चुंबकीय ऊर्जेची नोंद करून आणि तिचे विश्लेषण करून त्याबद्दल माहिती मिळवण्याचे शास्त्र. सायन्स ऑफ acquiring, processing and interpreting statistical data and images obtained from aircraft and satellite. विमान किंवा उपग्रहाकडून मिळवलेल्या सांख्यिकीय माहिती आणि प्रतिमा प्राप्त करणं आणि त्यावर प्रक्रिया करणं आणि त्याचे विश्लेषण करण्याचे शास्त्र म्हणजे सुदूर संवेदन होय. विमान किंवा सॅटेलाइट हे कुठे असतात? पृथ्वीपासून वरती असतात. विमान जवळ असतं, सॅटेलाइट फार दूर असतो, अवकाशात असतो. यांच्याद्वारे पृथ्वीवरची माहिती गोळा करण्याचं शास्त्र म्हणजे सुदूर संवेदन होय. याचं उदाहरण म्हणता येईल तर सॅटेलाइट इमेजेस, एरियल फोटोग्राफ, ड्रोन इमेजेस हे सर्व पृथ्वीला टच न करता पृथ्वीची माहिती गोळा करत असतात. आता याच्यावर प्रश्न विचारला होता आयोगाने व्याख्येवर. उपग्रह किंवा विमानांद्वारे मिळवलेल्या सांख्यिकी आणि प्राप्त करणे, प्रक्रिया करणे व अर्थ लावण्याच्या शास्त्राला कोणतं शास्त्र म्हणतात? याला सुदूर संवेदन असं म्हणतात. बघा, जिथे पण उपग्रह किंवा विमान जे बिना टच करता काहीतरी गोष्टी गोळा करताय त्याला रिमोट सेन्सिंगच म्हटलं पाहिजे. दुरून माहिती गोळा करणं म्हणजे रिमोट सेन्सिंग. आता एरियल फोटोग्राफी आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये शिकायचे. जीआयएस आणि जीपीएस पुढच्या लेक्चरमध्ये शिकायचे. त्या या व्याख्येमध्ये येत नाही ती हा. आता रिमोट सेन्सिंग ही प्रक्रिया 5 टप्प्यांमध्ये चालते. ती काय असं एक गोष्ट नाहीये. जसं मी तुम्हाला इथून शिकवतोय तुम्हाला माहिती मिळते. अशी एक गोष्ट नाही. त्यात 5 कॉम्पोनंट काम करत असतात. ते 5 कॉम्पोनंट आपल्याला बघायचे. कसं बघा? तुम्ही जे आपण आता शिकणार आहे सॅटेलाइटसाठी तेच आपण एक जनरल माणसाचे उदाहरण बघू. हा माणूस टेकडीवर चढून आलाय पर्वतावर. याच्या हातात दुर्बीण आहे आणि हा खाली जंगलामध्ये वाघ किंवा सिंह शोधतोय. ओके. मग इथे समजा हा वाघ आहे. या वाघाला तो काय करणार आहे? बघणार आहे. आता ही प्रक्रिया कशी काम करेल? सर्वात पहिले हा वाघ त्याला दिसण्यासाठी काय लागेल?
प्रकाश लागेल, लाईट लागेल का नाही? बिना अंधारात तुम्हाला दिसतं का? नाही. म्हणजे कोणतीही गोष्ट दिसण्यासाठी आपल्याला पहिले प्रकाश लागत असतो. तसं आता समजा इथे हा रूम बंद आहे म्हणजे सूर्याचा प्रकाश येत नाही. मी काय केलं लाईट लावून ठेवलेत. हा प्रकाशच आहे ना, बरोबर आहे का नाही? म्हणजे कोणतीही गोष्ट दिसण्यासाठी प्रकाशाची गरज असते. मग हा काय करेल? सर्वात पहिले सूर्याची किरणं याच्यावर पडतील, या वस्तूवर. कोणती गोष्ट आपल्याला दिसते कशी तुम्हाला माहिती आहे ना? मला समजा हा रिमोट दिसतो कसा आहे? याच्यावर प्रकाश पडतोय. तो प्रकाश माझ्या डोळ्यात जातोय आणि मग मला ही वस्तू दिसते. मला ही वस्तू दिसते, बरोबर आहे का नाही? मग सर्वात पहिले काय लागेल? एनर्जी सोर्स लागेल, ऊर्जा स्रोत लागेल, प्रकाश लागेल, बरोबर? तो या वस्तूवर पडेल आणि तो इकडे या माणसापर्यंत जाईल. मग पहिली गोष्ट राहील प्रकाश स्रोत किंवा एनर्जी सोर्स म्हणू आपण त्याला. एनर्जी सोर्स म्हणू आपण हां. पहिली गोष्ट लागेल एनर्जी सोर्स कोणतीही गोष्ट ऑब्झर्व्ह करायला. दुसरी गोष्ट काय लागेल? दुसरी गोष्ट ती वस्तू लागेल. जर वस्तूच नसली, तर मग बघणार काय मी? बरोबर आहे का नाही? जर इथे ते रिमोट नसतंच, तर मला दिसलं असतं का ते? मग दुसरी गोष्ट असते ऑब्जेक्ट ज्याला आपल्याला ऑब्झर्व्ह करायचंय. दुसरी गोष्ट असते ऑब्जेक्ट ज्याला आपल्याला ऑब्झर्व्ह करायचंय. म्हणजे टार्गेट. ऑब्जेक्ट म्हणजेच ते टार्गेट ज्याला आपल्याला बघायचंय. तिसरी गोष्ट, आता जर समजा हा रिमोटवर प्रकाश पडला आणि तो इकडे येतोय तेव्हा मला दिसतोय. जर मी डोळे बंद करून घेतले, मला रिमोट दिसेल का? नाही. म्हणजे जो परावर्तित झालेला प्रकाश आहे ना, त्याला कॅप्चर करायला काहीतरी पाहिजे का नाही? जसं माझे डोळे याचा प्रकाश कॅप्चर करताय परावर्तित, म्हणून हा दिसतोय मला. तसं मग इथे कोण राहील? इथे ती दुर्बीण राहील. ती दुर्बीण किंवा तो डोळा काय करणार आहे? या परावर्तित किरणांना कॅच करणार आहे आणि मग याला तो वाघ दिसणार आहे. मग तिसरी गोष्ट इथे काय? ते म्हणजे हा डोळा किंवा दुर्बीण जे या प्रकाशाला कॅच करतायत. बरोबर आहे का नाही? त्याला आपण म्हणू सेन्सर. त्याला आपण काय म्हणू? सेन्सर. चौथी गोष्ट आता. चौथी गोष्ट, आता इकडे बघा. ही दुर्बीण ज्याच्याने हा हे बघणार आहे, ती दुर्बीण काय हवेत आहे का? त्याला पकडण्यासाठी काय लागतंय का नाही? तिला पकडण्यासाठी लागतोय हा हात. या हाताद्वारे ती दुर्बीण स्टेबल राहते. बरोबर आहे का नाही? जर समजा दुर्बीण इथे राहून गेली आणि काय दिसणार त्याला डोळ्यांनी? दुर्बीण ती डोळ्यासमोरच पाहिजे ना, एका जागेवर. त्याला पकडण्यासाठी हात लागताय, त्याला म्हणतात प्लॅटफॉर्म. त्याच्यावर सेन्सर लावलंय, त्याला म्हणतात प्लॅटफॉर्म. त्याला काय म्हणतात? प्लॅटफॉर्म. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही सांगा, इथून याला वाघ दिसला याच्या डोळ्यामध्ये. याला समजलं कसं काय तो वाघ आहे असं? मी सांगतो मला समजलं कसं काय. डोळ्यामध्ये याची डोळ्याने काय केले? ते प्रकाश किरण एकत्र केले, इमेज तयार केली. ती इमेज गेली म्हणजे ती सिग्नल गेला मेंदूला आणि मग मेंदूने काय केलं बघा. मेंदूने ती इमेज तयार केली आणि नंतर बघितलं, की अशी इमेज कुठे दिसली होती. मग हिने लहानपणी शाळेमध्ये वाचलं असणार 1ली-2री मध्ये, की वाघ असा दिसतो, हत्ती असा दिसतो, सिंह असा दिसतो, चित्ता असा दिसतो, साप असा दिसतो. हे चित्र याच्या डोक्यामध्ये फिट आहेत मेंदूमध्ये. मग मेंदूने त्याला कंपेअर केलं, की हा कोणासारखा दिसतोय. याने 4थी वाचलं किंवा 1ली वाचलंय ते. मेंदूने ते चित्र कंपेअर केले आणि मग इंटरप्रेट केलं, की हा वाघासारखा दिसतोय म्हणजे हा 100% वाघाचा ऑब्जेक्ट आहे. असं हे काम कोणी केलं? मेंदूने. त्याला म्हणतात इंटरप्रिटेशन. सेम इकडे आपल्या सॅटेलाइटमध्ये कोण असेल? एक कॉम्प्युटर असेल. ते कॉम्प्युटर काय करेल? डाटा प्रोसेस करेल आणि सॅटेलाइटमध्ये म्हणजे बाजूला कुठे पृथ्वीवर पण माणसं त्याला हे करू शकतात इंटरप्रेट. तो डाटा जो गोळा झालाय त्याला प्रोसेस केला जाईल आणि त्याची माहिती गोळा केली जाईल किंवा त्याला इंटरप्रेट केलं जाईल. निष्कर्ष काढला जाईल. अशा 5 स्टेपमध्ये काय चालत असतं? 5 स्टेपमध्ये रिमोट सेन्सिंग चालत असतं. सर्वात पहिले काय? एनर्जी सोर्स लागेल. नंतर ऑब्जेक्ट लागेल. नंतर सेन्सर लागेल. नंतर काय लागेल? ते सेन्सर धरायला एक प्लॅटफॉर्म पण लागेल आणि सर्वात महत्त्वाचं डाटा इंटरप्रिटेशन शेवटी करावं लागेल. तेव्हा त्या माहिती गोळा करायचा आपल्याला काहीतरी फायदा होईल. सेम या माणसाच्या उदाहरणावरून तुम्हाला समजेल, की रिमोट सेन्सिंगमध्ये कोणते 5 कॉम्पोनंट असतात? हे असतात. रिमोट सेन्सिंग वर्क्स ॲज अ प्रोसेस, नॉट ॲज अ सिंगल स्टेप. तो एक टप्पा राहत नाही, ती प्रक्रिया राहते. देअर आर 5 मेन कॉम्पोनंट्स. याच्यामध्ये 5 महत्त्वाचे घटक असतात, जे मी तुम्हाला आत्ताच सांगितले. हे 5ही घटक आपल्याला एक-एक करून बघायचे. ओके. रिमोट सेन्सिंगमधले कॉम्पोनंट. पहिला कॉम्पोनंट होता एनर्जी सोर्स किंवा त्याला म्हणतो आपण सोर्स ऑफ रेडिएशन. उत्सर्जनाचा स्रोत, किरण उत्सर्जनाचा स्रोत किंवा ऊर्जेचा स्रोत. मी तुम्हाला सांगितलं, की सामान्यतः स्रोत काय असतो? प्रकाश. दिवसा मी घराच्या बाहेर निघतोय. मी काय बॅटरी घेऊन जात नाही, टॉर्च किंवा मी काही लाईट घेऊन जात नाही डोक्यावर. मी सूर्याद्वारे ते बघत असतो. मग एक मेन सोर्स आहे कोणती गोष्ट बघण्याचा तो म्हणजे सूर्य. एक मेन सोर्स काय? सूर्य. आणि जर समजा रात्र आहे आणि सूर्य नाही, मग मी काय करतो? मी स्वतःचे लाईट घेऊन जातो. बरोबर आहे. माझ्या घरामध्ये लाईट लावली मी स्वतःचे किंवा मी बॅटरी घेऊन जातो किंवा मी टॉर्च घेऊन जातो मोबाईलची. बरोबर आहे का नाही? हे सर्व मी घेऊन जातो रात्री. मग दुसरा एक सोर्स असतो जो आपल्याला स्वतःला तयार करावा लागतो. एक तर आपल्याला निसर्गाने देऊन ठेवलाय सन, सूर्य आणि दुसरा आपल्याला तयार करावा लागतो. दुसरा आपल्याला तयार करावा लागतो रात्रीसाठी. असे 2 प्रकारचे एनर्जी सोर्स एखाद्या सॅटेलाइटमध्ये राहू शकतात. याच्यावरून रिमोट सेन्सिंगचे किंवा सेन्सरचे 2 प्रकार पडतात. एक असतो पॅसिव्ह सेन्सर. पॅसिव्ह म्हणजे निष्क्रिय. निष्क्रिय सेन्सर म्हणजे काय? ज्याच्याकडे स्वतःचा ऊर्जा स्रोत नाहीये. मग तो कोणावर डिपेंड राहील? सूर्यावर. तो कोणावर डिपेंड राहील? सूर्यावर.
आणि दुसरा असतो ऍक्टिव्ह सेन्सर. याचा स्वतःचा एनर्जी सोर्स असतो. याचा स्वतःचा एनर्जी सोर्स असतो. हा सूर्यावर डिपेंड राहत नाही. मग जर मला एखाद्या एरियावर लक्ष ठेवायचंय सॅटेलाइटद्वारे आणि रात्री लक्ष ठेवायचंय, तुम्ही सांगा मी ऍक्टिव्ह सेन्सर वापरेल का पॅसिव्ह सेन्सर वापरेल? ऍक्टिव्ह सेन्सर वापरेल. कारण याचा स्वतःचा लाईट सोर्स आहे. हा रात्री पण काम करेल. रात्री तर सूर्य बुडून जाईल. मग पॅसिव्ह सेन्सर रात्री काही कामात येणार नाही. असेच सेन्सरचे 2 प्रकार पडत असतात आणि एनर्जी सोर्सचे पण 2 प्रकार पडतात. एक तर सूर्य, एक तर मग स्वतःचा आपल्या एखाद्या सॅटेलाइटचा ऍक्टिव्ह सेन्सरचा एनर्जी सोर्स. हा रडार किंवा लेझर राहू शकतो. हा जो आहे ना, हा रडार किंवा लेझर राहू शकतो. याद्वारे आपण एखादी गोष्ट बघू शकतो. एनर्जी सोर्स. एव्हरी रिमोट सेन्सिंग सिस्टीम नीड्स एनर्जी. प्रत्येक रिमोट सेन्सिंगच्या सिस्टीमला एनर्जी लागत असते. विदाउट एनर्जी देर इज नो रिफ्लेक्शन, देर इज नो इमेज. जर समजा या रिमोटवर प्रकाशच पडला नाही, तर तो प्रकाश परावर्तित होणार आणि मला हे दिसणारच नाही. बरोबर आहे का नाही? त्यामुळे एनर्जी सोर्स हा मस्ट आहे कोणत्याही सेन्सिंगमध्ये, रिमोट सेन्सिंगमध्ये. 2 प्रकारचे एनर्जी सोर्स असतात. एक असतो सन म्हणजे सूर्य, हा पॅसिव्ह रिमोट सेन्सिंगमध्ये कामात येतो. आणि दुसरा असतो रडार किंवा लेझर, हा ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंगमध्ये काम करत असतो. याची खास गोष्ट काय, हे रात्री पण काम करतात, हा रात्री काम करत नाही. आता टार्गेट. दुसरी गोष्ट काय, जे बघायचे ते टार्गेट. ऑब्जेक्ट ऑन अर्थ. पृथ्वीवरची अशी गोष्ट जी आपल्याला ऑब्झर्व करायची. द ऑब्जेक्ट दॅट रिफ्लेक्ट्स ऑर इमिट्स एनर्जी. तो ऑब्जेक्ट काय करतोय, हे सूर्याची किरण किंवा एनर्जी सोर्सवरून जी एनर्जी आली आहे त्या रेला रिफ्लेक्ट करतोय, म्हणजे परावर्तित करतोय परत सेन्सरकडे, तो ऑब्जेक्ट. आता डिफरंट ऑब्जेक्ट रिफ्लेक्ट एनर्जी डिफरंटली. दॅट डिफरन्स हेल्प्स इन आयडेंटिफिकेशन. प्रत्येक वस्तू वेगवेगळ्या प्रकारे प्रकाश उत्सर्जित करत असतो, तसं किंवा परावर्तित करत असतो. मी तुम्हाला समजून सांगतो. ही बाटली तुम्हाला लाल कलरची दिसत असणार आणि हा रिमोट तुम्हाला पांढऱ्या कलरचा दिसत असणार. का बरं? माझ्याकडे जे ट्यूबलाईट येतं तर सेम प्रकारचा प्रकाश पाठवत आहेत, तरी हा लाल दिसतोय आणि हा पांढरा का दिसतोय? याचं कारण आहे, तो प्रकाश जेव्हा याच्यावर पडतोय ना, ही बाटली वेगळ्या प्रकारे त्याला परावर्तित करते आणि हा रिमोट वेगळ्या प्रकारे परावर्तित करतोय. हा लाल रंग परावर्तित करतोय म्हणून तुम्हाला हे लाल दिसतंय आणि हा सर्व 7च्या 7 रंग परावर्तित करतोय. 7 रंग एकत्र होऊन ते पांढरे होऊन जातात, म्हणून हा पांढरा दिसतोय. म्हणजे प्रत्येक वस्तू ही वेगवेगळ्या प्रकारे एनर्जी काय करत असते, पाठवत असते. वेगवेगळ्या प्रकारे एनर्जी पाठवत असते. त्याच्यामुळे प्रत्येक वस्तू वेगवेगळी दिसत असते आपल्याला. ते आपल्याला त्यांच्यातला फरक ओळखण्यास मदत करत असते. फॉरेस्ट म्हणजे वन वेगळ्या प्रकारे लाईट किंवा एनर्जी उत्सर्जित करतील. पाणी वेगळ्या प्रकारे रिॲक्ट करेल. सॉइल म्हणजे माती वेगळ्या प्रकारे रिॲक्ट करेल. बिल्डिंग म्हणजे इमारती वेगळ्या प्रकारे लाईट रिफ्लेक्ट करतील आणि क्रॉप म्हणजे शेतातले पिकं वेगळ्या प्रकारे गोष्टी रिफ्लेक्ट करतील. त्यामुळे यांच्यातला फरक ओळखणं सोपं होऊन जातं. आता सेन्सरची स्पेलिंग बघून घ्या. 2 प्रकारच्या सेन्सरच्या स्पेलिंग असतात. तुम्ही इंग्लिशमध्ये तुम्हाला हे कामात येईल. एक असतो हा सेन्सर आणि एक असतो हा सेन्सर. दोघांमध्ये फरक काय? हा जो सेन्सर असतो ना, याचा अर्थ असतो एखाद्या गोष्टीवर लक्ष ठेवून तिला काय करणं, तिच्यातला वाईट गोष्टी काढून टाकणं. त्याला म्हणतात सेन्सर. आपल्या कोणताही चित्रपट जो भारतामध्ये तयार होतो, तो सेन्सर बोर्डद्वारे काय होतो, शेवटी त्याला सर्टिफिकेट मिळत असतं. सेन्सर बोर्ड काय करतो, कोणता पार्ट ठेवायचा मूव्हीमधला, कोणता काढून टाकायचा हे बघत असतं. हा जो सेन्सर याचा अर्थ तो नाही आहे. या सेन्सरचा अर्थ काय आहे, की एखादी गोष्टीची माहिती गोळा करणं, सेन्स करणं. मग आपण हे सेन्सर बघू, हा सेन्सर बघणार नाही. सेन्सर बोर्ड मधला तो खालचा सेन्सर होता. आता सेन्सर डिव्हाइस दॅट रेकॉर्ड्स रिफ्लेक्टेड ऑर इमिटेड एनर्जी. म्हणजे हा जो वस्तूवर प्रकाश पडलाय, हा जो रिफ्लेक्ट करणार आहे, परावर्तित करणार आहे, त्याला कॅच करणार, त्याला पकडणारा जो हे असतो वस्तू, त्याला आपण सेन्सर म्हणत असतो. तसा इथे कोण आहे, या वस्तूवर लाईट पडली, ती माझ्याकडे येते, माझा डोळा त्याला कॅच करतोय, माझा डोळा सेन्सरचं काम करतोय. ओके, तो सेन्सर असतो. इट इज माउंटेड ऑन सॅटेलाइट ऑर एअरक्राफ्ट ऑर ड्रोन. एक्झाम्पल कॅमेरा, स्कॅनर, रडार, सेन्सर. हे जे सेन्सर असतात हे कुठे असतात, एक तर विमानावर असतात, एखाद्या ड्रोनवर असतात किंवा सॅटेलाइटवर माउंट केलेले असतात. आता प्लॅटफॉर्म त्याच्यावर सेन्सर लावला आहे. जसा हा डोळा माझ्या डोक्याच्या चेहऱ्यावर फिट आहे ना, तसं हा जो सेन्सर आहे हा ज्याच्यावर फिट केलाय त्याला प्लॅटफॉर्म म्हणतात. तसं दुर्बीण त्या माणसाच्या हातामध्ये होती, तो हात प्लॅटफॉर्म होता. इट इज अ कॅरियर ऑफ सेन्सर. देर आर 2 मेन टाइप्स, एक एअरबॉर्न आणि एक स्पेसबॉर्न. हा जो प्लॅटफॉर्म आहे जो सेन्सरला पकडून ठेवतोय, हा कोणत्या जागेवर आहे याच्यावर त्याचे 2 प्रकार पडतात. हा जर पृथ्वीच्या वातावरणामध्ये, मग त्याला आपण एअरबॉर्न म्हणू. समजा हा विमानावर आहे किंवा एखाद्या ड्रोनवर आहे, तो आपल्या वातावरणामध्ये पृथ्वीच्या जवळ येतो, पृथ्वीपासून, त्याला आपण एअरबॉर्न म्हणू. पण जर हा स्पेसमध्ये
अवकाशात आहे, वातावरणाच्या बाहेर अवकाशात आहे, त्याला आपण स्पेस बॉर्न म्हणू. त्याला आपण काय म्हणू? स्पेस बॉर्न म्हणू. जे सॅटेलाइट असतात ते कुठे असतात? अवकाशामध्ये असतात. सॅटेलाइट दूर असतात, बरोबर आहे का नाही? ते काय असं वातावरणामध्ये राहत नाही आपल्या, ते दूर असतात, स्पेसमध्ये असतात. त्याला आपण स्पेस बॉर्न म्हणू. एअरबॉर्न प्लॅटफॉर्म म्हणजे काय? जे आपल्या पृथ्वीच्या वातावरणामध्ये जवळ, जसं एअरक्राफ्ट, ड्रोन हे आपल्या जवळ असतात, दिसतात पण ते कधी कधी आपल्याला. पण जे स्पेस बॉर्न आहे ते अवकाशात असतात, वातावरणाच्या बाहेर असतात. उदाहरणार्थ सॅटेलाइट. सॅटेलाइट हा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावर सेन्सर माउंट केले आपण. लक्षात राहू द्या. सर्वात शेवटचा कॉम्पोनंट रिमोट सेन्सिंग मधला, डाटा प्रोसेसिंग अँड इंटरप्रिटेशन म्हणजे काय? आफ्टर डाटा इज कलेक्टेड, जेव्हा डाटा तुम्हाला भेटून गेला, इट इज प्रोसेस कन्वर्ट इनटू इमेजेस, देन अनालाइज अँड देन इंटरप्रिटेड. काय असतं माहिती का? ही जी माहिती आहे, समजा हा ऑब्जेक्ट इकडे बघा, हा ऑब्जेक्ट आहे, ओके, याच्यावर एनर्जी पडली, ती रिफ्लेक्ट झाली आणि सेन्सरने त्याला कॅच केलं. लक्षात राहू द्या, ही जी एनर्जी रिफ्लेक्ट होते, म्हणजे हा जो प्रकाश तिथपर्यंत पोहोचतोय परत, ही जी माहिती जाते ना, ही माहिती तुम्हाला माहिती आहे कॉम्प्युटरमध्ये बायनरी सिस्टीम असते, 1010 अशी माहिती गोळा होत असते. ही डिजिटल नंबरच्या फॉर्ममध्ये जात असते. डिजिटल नंबरच्या फॉर्ममध्ये जात असते 010101. मग या माहितीच्या आधारावर सर्वात पहिले इमेज तयार करावी लागते. या माहितीच्या आधारावर सर्वात पहिले काय केलं तर इमेज तयार करावी लागते. मग आपण त्याला इमेजमध्ये रूपांतर करू. समजा हा सॅटेलाइट एखाद्या समुद्रावर लक्ष ठेवतोय. मग हा समुद्राचा एक छोटासा भाग आहे. इथून जी माहिती जाते ती 0101 अशी राहते डिजिटल नंबरमध्ये. मग हा सेन्सर जो डिव्हाइस आहे कॉम्प्युटर वगैरे, तो काय करेल? त्या माहितीला समुद्राच्या इमेजमध्ये कन्वर्ट करेल. मग पहिली स्टेप काय राहते? इमेजमध्ये कन्वर्ट करायचं. दुसरी गोष्ट, त्याचं एनालिसिस करायचं, त्याला अॅनालाइज करायचं. म्हणजे काय? समजा एखादा मी काय करतो माहिती का? असं समजा तुम्ही, मी एखाद्या शेताची सॅटेलाइटवर लक्ष ठेवतोय. शेतावर एखाद्या सॅटेलाइटद्वारे लक्ष ठेवतोय. ओके. मग त्या शेतामध्ये समजा कपाशीची झाड आहेत, कापूस आहे. मग मी काय करेल? ते कापूस बघेल, कापसाचे झाड आहेत समजा, कापसाचे झाड आहे. इथून पहिले ते काय म्हणता रिफ्लेक्ट होतील, सेन्सर त्याला पकडेल. त्यानंतर काय होईल? ते डिजिटल नंबरमध्ये त्याचं इमेज तयार होईल. आता त्याचं अॅनालिसिस करणं म्हणजे काय? अॅनालिसिस करणं म्हणजे हा जो कापसाचे झाड आहेत त्यांची आकृती तयार करणं. म्हणजे कसं आकृती? म्हणजे कसं? याची साईज काय आहे? याचा शेप कसा आहे? याची उंची किती आहे? लांबी, याची रुंदी किती आहे? ब्रेड्थ, याचा अभ्यास करणं. याला म्हणतात अॅनालिसिस करणं. सर्वात शेवटचं इंटरप्रिटेशन करणं. मग आपल्याला समजते की झाडं जास्त बारीक राहून गेली. याचा अर्थ झाडांना पाणी कमी पडतंय, बरोबर आहे का नाही? किंवा झाडं काय म्हणतात पिवळे पडतंय, याचा अर्थ एखादं कीटक आलंय. याचं शेवटी इंटरप्रिटेशन होतं. त्या माहितीचा आपण अंदाज लावतो की याच्यात काय झालंय, काय चुकीचं झालंय, काय बरोबर झालंय. जर काहीतरी चुकीचं झालं असणार, आपण शेतकऱ्याला सांगू की तू काय कर, फवारणी कर किंवा तू पाणी दे. याला म्हणतात इंटरप्रिटेशन. अशा प्रकारे आपण डाटा प्रोसेस करत असतो, इंटरप्रिटेशन करत असतो. दिस गिव्स युजफुल इन्फॉर्मेशन लाईक क्रॉप हेल्थ, याच्याद्वारे आपण पिकांच्या आरोग्याची माहिती घेऊ शकतो. फ्लड मॅपिंग, एखाद्या ठिकाणी पूर येतोय का नाही येतोय ते बघू शकतो. ड्रॉट मॉनिटरिंग, एखाद्या ठिकाणी अवर्षण येऊ शकतं का. आणि अर्बन ग्रोथ, एखाद्या ठिकाणी शहर किती वाढलंय, किती कमी झालंय हे बघण्यासाठी याचा उपयोग होत असतो, बरोबर. असे अनेक उपयोग याचे शेवटी शिकायचे आपल्याला. आता आपण काय करू? सेन्सरचे प्रकार बघून घेऊ. 2 प्रकारचे सेन्सर असतात. एक असतो ऍक्टिव्ह सेन्सर, एक असतो पॅसिव्ह सेन्सर. ऍक्टिव्ह सेन्सरला सक्रिय संवेदक म्हणतात आणि पॅसिव्हला निष्क्रिय संवेदक म्हणून. यांच्यातला फरक मी तुम्हाला आधी सांगून दिलाय. आता आपल्याला थोडंसं डिटेलमध्ये बघायचं. पॅसिव्ह सेन्सरमध्ये काय असतं माहिती का? एनर्जी सोर्स स्वतःचा राहत नाही. तो एक सूर्य राहतो, म्हणजे काय राहतो? नॅचरल सोर्स राहतो निसर्गाचा. यांच्यामध्ये स्वतःचा एनर्जी पाठवायसाठी काही सिस्टीम राहत नाही. मग जर यांच्यामध्ये हा जो असतो ना, सूर्याकडून जो प्रकाश येतो, हा बऱ्यापैकी हा जो काय म्हणतात पॅसिव्ह सेन्सर आहे ना, हा स्वतःची काही एनर्जी पाठवत नाही. हा स्वतःची एनर्जी पाठवत नाही. स्वतः काही एनर्जी पाठवत नाही. सूर्याच्या एनर्जीचा तो वापर करत असतो. आता जर हा फक्त सूर्याच्या एनर्जीचा वापर करतोय, म्हणजे रात्री याचं ऑपरेशन फार लिमिटेड असतं किंवा जवळपास नसतंच. रात्री हे सेन्सर काम करू शकत नाही, कारण सूर्य बुडून गेलाय. तर जोपर्यंत लाईटचा शोध लागला नव्हता किंवा कंदील किंवा असं दिव्याचा शोध लागला नव्हता, माणसाला रात्री दिसत नसणार. कारण रात्री सूर्य चालला गेल्यावर काय दिसणार आहे, बरोबर आहे का नाही? अमावस्येच्या रात्री तर काही दिसणार नाही, बरोबर आहे का नाही? सूर्य हा मेन सोर्स आहे कशाचा? लाईटचा. मग त्याच्यामुळे काय सांगतो मी, की हे जे पॅसिव्ह सेन्सर असतात हे रात्री काही काम करत नाही. पुढे क्लाउड पेनिट्रेशन यांचं जवळपास नाही राहत. क्लाउड पेनिट्रेशन म्हणजे काय? जास्त ढग जमलेत तर काय म्हणता, पॅसिव्ह सेन्सर काही एवढे काम करत नाही. ते सूर्यप्रकाश त्याला जास्त करून त्या ढगांना छेदत नाही, जो कामाचा आहे तो. त्याच्यामुळे ते रात्रीचे काही ते जास्त ढगाळ वातावरणात ते काही काम करत नाही. याचे उदाहरणं बघा. ऑप्टिकल सॅटेलाइट. ऑप्टिकल म्हणजे काय? असे सॅटेलाइट ज्यांच्यामध्ये कॅमेरा आहे, ते फक्त फोटो कॅच करतात, कॅमेरावाले सॅटेलाइट.
लँडसॅट सिरीज किंवा सेंटिनल-2 हे जे सॅटेलाइट आहे, हे पृथ्वीचा काय म्हणता ऑब्झर्वेशन करत असतात. जमिनीचं ऑब्झर्वेशन करत असतात. पृथ्वीनी, जमिनीचं जमिनीचं ऑब्झर्वेशन करत असतात. नोआ वेदर सॅटेलाइट हा एकदम फेमस सॅटेलाइट आहे. हा हवामानासंबंधी आहे. हवामानासंबंधी हा काय करत असतो, लक्ष ठेवून असतो. मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनर. मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनर म्हणजे असा सॅटेलाइट असतो, जो वेगवेगळ्या बँड वापरत असतो. जसं तुम्हाला माहिती आहे, की आपला जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे, त्याच्यामध्ये मायक्रोवेव्ह असतं, रेडिओ वेव्ह असतं, व्हिजिबल लाईट असतो, अल्ट्राव्हायोलेट असतो, गॅमा असतो, एक्स-रे असतो. हा मल्टीस्पेक्ट्रल काय करतो, वेगवेगळ्या बँडला वापरत असतो. पुढे सांगितलं मी ते. थर्मल इन्फ्रारेड सेन्सर हा सुद्धा पॅसिव्ह सेन्सर आहे. हा काय करतो, उष्णता चेक करत असतो. एखाद्या ठिकाणी तापमान वाढलंय का कमी झालंय, उष्णता जास्त आहे का कमी आहे, हे बघण्याचं काम करत असतो थर्मल. आता हे दोन महत्वाचे आहेत. हे दोन महत्वाचे. इनसॅट वेदर इमेजिंग हा भारताचा सॅटेलाइट आहे. इनसॅट नावाचा. हा हवामानासंबंधी, वेदर संबंधी. आणि दुसरा आहे कार्टोसॅट. तुम्हाला माहिती आहे का, नकाशा तयार करण्याचं शास्त्र, याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? हा तुम्हाला इंग्लिशमध्ये प्रश्न येऊ शकतो, वन वर्ड सबडिशन. नकाशा तयार करण्याचे शास्त्र किंवा नकाशाचा अभ्यास करण्याचे शास्त्र मॅप संबंधीचं शास्त्र, सायन्स, याला काय म्हणतात माहिती तुम्हाला? कार्टोग्राफी म्हणतात. याच्यावर तुम्हाला इंग्लिशमध्ये प्रश्न येऊ शकतो व्होकॅब्युलरीमध्ये. नकाशा तयार करण्याच्या शास्त्राला म्हणतात कार्टोग्राफी. मग काय शिकतोय? कार्टो सॅटेलाइट म्हणजे हा काय करेल? हा सॅटेलाइट आहे कार्टोसॅट. हा कार्टो म्हणजे काय? नकाशा संबंधी. हा नकाशा तयार करण्यासाठी वापरला होतो. भारत सरकारचा सॅटेलाइट आहे कार्टोसॅट. तुम्ही दोघी विसरणार नाही. इनसॅट आणि कार्टोसॅट हे पॅसिव्ह सेन्सरचा वापर करतात. इनसॅट आणि काय म्हणतात कार्टोसॅट हे पॅसिव्ह सेन्सरचा वापर करतात. यांचा उपयोग काय होतो? कार्टोसॅट हा मॅप तयार करण्यासाठी वापरला होतो, नकाशा तयार करण्यासाठी. आणि इनसॅट हा हवामान तपासण्यासाठी, हवामानामध्ये काही बदल झालाय का नाही, एखादा काय म्हणता स्टॉर्म येणार आहे का, हे बघण्यासाठी याचा वापर होत असतो. आता ऍक्टिव्ह सेन्सर. ऍक्टिव्ह सेन्सरमध्ये काय असतं, जो एनर्जी सोर्स असतो तो कृत्रिम असतो, म्हणजे माणसाने तयार केलेला असतो. सूर्यनी हा स्वतःचा एनर्जी सोर्स असतो याच्यामध्ये. हा काय करतो, हा एनर्जी पाठवतो स्वतः. कोणत्या प्रकारात? मायक्रोवेव्ह मध्ये किंवा लेझरमध्ये. रडार किंवा लेझरचा वापर करून हा एनर्जी पाठवत असतो. सूर्याची याला गरज नाही. आता हा जो असतो ना, हा रात्रीचा सुद्धा ऑपरेशन करू शकतो, रात्री सुद्धा काम करू शकतो, कारण की याचा स्वतःचा एनर्जी सोर्स आहे. तुम्ही सांगा, रात्र राहिली आणि माझ्याकडे समजा माझी स्वतःची टॉर्च आहे, तर मी रात्री बघू शकणार नाही, त्याच्यावर बघू शकणार आहे. मग हा टॉर्च आहे याच्याकडे स्वतःचा, म्हणजे हा रात्री सुद्धा काम करू शकतो. पुढे क्लाउड पेनिट्रेशन. हा जो आहे ना, हा काय म्हणता, जे ढग आहेत त्यांना इझिली पेनिट्रेट करू शकतो. म्हणजे कितीही ढग असले तरी याच्याकडे अचूक माहिती मिळत असते. याचे उदाहरण म्हणजे रडार, रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग. रडारवाले जे काय म्हणतात सेन्सर आहेत ते ऍक्टिव्ह सेन्सर आहे. आता SAR सिंथेटिक ॲपर्चर रडार हा रडारचाच अजून मॉडिफाईड रूप आहे. लिडार हा लेझरवर काम करतो. लाईट डिटेक्शन अँड रेंजिंग हा काय करतो, एखाद्या गोष्टीची हाईट आणि डिस्टन्स या काम करत असतो. कॅट्रोमीटर हा काय करतो माहिती का, समुद्रावर जे वारे वाहत आहे त्यांची दिशा आणि वेगचा अभ्यास करण्याचं काम करत असतो. सर्वात महत्वाचं, हा भारताचा सॅटेलाइट आहे रिसॅट. याला म्हणतात रडार इमेजिंग सॅटेलाइट. हा भारताचा सॅटेलाइट आहे जो रडारवर काम करत असतो, तो ऍक्टिव्ह सेन्सर वापरत असतो रिसॅट. इनसॅट हा पॅसिव्ह सेन्सर वापरतो, रिसॅट हा ऍक्टिव्ह सेन्सर वापरत असतो. एवढं सध्या महत्वाचं आहे. एकदम सोपं होतं. त्याच्यावर आयोगाने एकदम सोपा प्रश्न विचारलाय. प्रश्न काय बघा, खालील विधानाचा विचार करा. सक्रिय संवेदक स्वतःची ऊर्जा वापरून संवेदन करतो. म्हणजे ऍक्टिव्ह सेन्सरचा स्वतःचा एनर्जी सोर्स असतो, खरं आहे. निष्क्रिय संवेदक म्हणजे पॅसिव्ह सेन्सर सूर्यापासून येणाऱ्या ऊर्जेचा वापर करतो, खरं आहे. पॅसिव्ह मध्ये स्वतःचा एनर्जी सोर्स आहे तो सूर्याला वापर करतो. सक्रिय संवेदक म्हणजे ऍक्टिव्ह सेन्सर दिवसाबरोबर रात्रीही काम करतो, खरं आहे. ऍक्टिव्ह सेन्सरचा स्वतःचा एनर्जी सोर्स आहे, तो रात्री पण काम करेल. निष्क्रिय संवेदक म्हणजे पॅसिव्ह सेन्सर हा फक्त दिवसा काम करतो, कारण दिवसा सूर्य असतो, रात्री राहत नाही. हे पण बरोबर आहे. चारही बरोबर आहे. उत्तर वरीलपैकी सर्व आलं पाहिजे. आता जो आपल्यापर्यंत प्रकाश येतोय सूर्याचा, तो काय फक्त हा व्हिजिबल लाईट राहत नाही. व्हिजिबल लाईट आपल्या डोळ्यांना दिसतो म्हणून तो आपल्याला वाटतो, पण तो पूर्ण सूर्यापासून पृथ्वीपर्यंत येणारा प्रकाश आहे, त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असतात, विद्युत चुंबकीय लहरी असतात. या अनेक लहरींना एकत्रपणे आपण काय म्हणतो, स्पेक्ट्रम म्हणतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम याच्यामध्ये अनेक प्रकारच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असतात. कोणत्या असतात? रेडिओ वेव्ह, मायक्रोवेव्ह, इन्फ्रारेड,
व्हिजिबल लाईट म्हणजे दृश्य प्रकाश, अल्ट्राव्हायोलेट, एक्स रे आणि गॅमा रे एवढे ते असतात. तुम्ही जे इकडून बघितलं इथे वेव्हलेंथ जास्ती आहे म्हणजे तरंग लांबी जास्ती आहे. तुम्ही इथे बघितलं तर तरंग लांबी कमी आहे. बरोबर, म्हणजे वेव्हलेंथ ही इकडून इकडे जाताना कमी होते, वेव्हलेंथच्या विरुद्ध फ्रिक्वेन्सी असते. जर इकडून इकडे जाताना वेव्हलेंथ कमी होते तर इकडून इकडे जाताना फ्रिक्वेन्सी जास्त होईल. इकडून इकडे जाताना काय होईल, फ्रिक्वेन्सी जास्त होईल. लक्षात राहू द्या, जेवढी फ्रिक्वेन्सी जास्त तेवढी एनर्जी जास्त. म्हणजे गॅमा रेची एनर्जी जास्ती आहे रेडिओ वेव्ह पेक्षा. गॅमा रेची एनर्जी जास्ती आहे कोणापेक्षा, रेडिओ वेव्ह पेक्षा. म्हणून काही कॅन्सरच्या गाठी मारण्यासाठी आपण गॅमा रे वापरतो कारण याच्यात एनर्जी जास्ती आहे. पण हे इतके हाय एनर्जीवाले आहेत ना, हे माणसाला मारून टाकतील. पण माहिती आहे, जर अल्ट्राव्हायोलेट रे जास्त आपल्या शरीरावर पडले तर आपल्याला त्वचेचा कॅन्सर होऊन जातो. मग निसर्गाने काय केलंय, निसर्गाने यांना आपल्यापर्यंत पोहोचू न देण्यासाठी योजना केली. ओझोन लेअर हा बऱ्यापैकी यांना दाबून टाकतो, मेन म्हणजे अल्ट्राव्हायोलेटला. ओझोन रे यांना, ओझोन जो लेअर आहे तो बऱ्यापैकी यांना यूज देत नाही पृथ्वीपर्यंत. तर हे पृथ्वीपर्यंत पोहोचतच नाहीये. तर मग रिमोट सेन्सिंग मध्ये यांचा उपयोग होईल का, तुम्ही सांगा मला. रिमोट सेन्सिंगची पहिली अट काय, की तो जो प्रकाश आहे तो पृथ्वीवर आला पाहिजे सूर्यापासून. हा सूर्य आहे, तो जो प्रकाश आहे तो पृथ्वीपर्यंत आला पाहिजे, तरच तो वस्तू रिफ्लेक्ट करतील ना. मग हा इथपर्यंत पोहोचतच नाहीये. म्हणजे रिमोट सेन्सिंग मध्ये अल्ट्राव्हायोलेट, एक्स रे, गॅमा रे हे कामात येणार नाही. मग कोण कामात येईल, व्हिजिबल लाईट म्हणजे दृश्य प्रकाश हा आपल्या पृथ्वीपर्यंत पोहोचतोय. इन्फ्रारेड हा पण पोहोचतोय. मायक्रोवेव्ह म्हणजे सूक्ष्म लहरी ह्या पण पोहोचताय. हे 3 लोक आपल्या काय म्हणता रिमोट सेन्सिंग मध्ये कामात येतात. मग रेडिओ वेव्ह सुद्धा पृथ्वीपर्यंत पोहोचतात, ते आपल्या कामात येऊ शकतात. मात्र यांची खास गोष्ट अशी, यांची वेव्हलेंथ फार मोठी असते. त्यामुळे जे छोटे ऑब्जेक्ट आहेत ते इग्नोर होऊन जातात. आणि जर तुम्हाला एवढी मोठी वेव्ह कॅप्चर करायची तर मोठा अँटेना लावावा लागतो सॅटेलाइटवर, ते की अशक्य होऊन जातं फिजिकली. म्हणून रेडिओ वेव्ह वापरला जात नाही प्रॅक्टिकली. पण आता जे आपण ऍडव्हान्स सेन्सर तयार केले, जसं मी तुम्हाला आता इथे सांगितलं SAR, हा ऍडव्हान्स सेन्सर, जसा SAR हा सिंथेटिक अपर्चर रेडियर, यांच्यामध्ये आपण आता रेडिओ वेव्ह सुद्धा वापरायला लागलोय. रेडिओ वेव्हची माहिती सुद्धा आपण घ्यायला लागलोय. त्या रेडिओ वेव्ह मायक्रोवेव्हच्या जवळ आहेत इथल्या, त्यांची माहिती आपण गोळा करायला लागलोय. म्हणजे टेक्निकली आता रेडिओ वेव्ह सुद्धा वापरात येत आहे. पण जे 3 वेव्ह आपण सर्वात जास्त वापरतो रिमोट सेन्सिंग मध्ये, त्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारला आहे, ते म्हणजे मायक्रोवेव्ह, इन्फ्रारेड आणि व्हिजिबल लाईट. ओके, यांचा क्रम आपल्याला माहित असला पाहिजे. तो मी सिंपल एक ट्रिक सांगतो, तसं लक्षात ठेवा. कसा, राम आय लव्ह युअर एक्स गर्लफ्रेंड. राम आय लव्ह युअर एक्स गर्लफ्रेंड असं लक्षात राहू द्या. आर म्हणजे रेडिओ वेव्ह, एम म्हणजे मायक्रोवेव्ह, आय म्हणजे इन्फ्रारेड, व्ही म्हणजे व्हिजिबल म्हणजे प्रकाश, दृश्य प्रकाश, यू म्हणजे अल्ट्राव्हायोलेट, एक्स म्हणजे एक्स रे आणि जी म्हणजे गॅमा रे असं लक्षात राहू द्या. इकडून इकडे जाताना वेव्हलेंथ कमी होईल, फ्रिक्वेन्सी वाढेल. हे जे हा जो व्हिजिबल लाईट आहे, दृश्य प्रकाश आहे, याला पण आपण 7 रंगांमध्ये डिवाइड करतो. 7 रंगांमध्ये डिवाइड करतो. कसं, रॉय, GB, IV, याला मराठीत आपण कसं म्हणतो, ताना, ही नी पाजा. बरोबर, हा रेड आहे, रेडच्या खालचा म्हणजे इन्फ्रारेडच्या पुढे रेड चालू होईल. बरोबर ना, इन्फ्रा म्हणजे कमी, हा कमी लाल आहे, पुढचा खरा लाल राहील. मग आणि शेवटचा बघा व्हायोलेट आहे, हा व्हायोलेटच्या पुढे आहे का नाही, व्हायोलेटच्या पुढे म्हणजे अल्ट्राव्हायोलेट असं ते असतं. रॉय, GB, IV. मग हे 7 रंग आपल्याला दिसतात. व्हिजिबल लाईट मध्ये अनलिमिटेड रंग आहेत, पण आपण 7 त्याला जनरल सोप्या भाषेत सांगत असतो. ठीक आहे, मग आपल्या कामाचे कोणते आहेत रिमोट सेन्सिंग मध्ये, मायक्रोवेव्ह, त्यानंतर इन्फ्रारेड आणि व्हिजिबल, हे 3 लोक महत्वाचे. MIV, जसं HIV राहतं ना, HIVच्या एड्स, त्याच्याऐवजी आता MIV लक्षात राहू द्या. 3 लोक महत्वाचे आपल्यासाठी. आणि एक अजून प्रश्न येऊ शकतो तुम्हाला, तो मी सांगून देतो. मी तुम्हाला सांगितलं की वेव्हलेंथ इकडून इकडे जाताना कमी होते. मग आपला जो व्हिजिबल लाईट आहे त्याची वेव्हलेंथ आपल्यासाठी महत्वाची. याच्यावर राज्यसेवा मेन्सला दरवर्षी प्रश्न विचारायचं, आणि मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी कंबाईनला विचारून टाकलं त्यांनी. व्हिजिबल लाईट म्हणजे दृश्य प्रकाश, व्हिजिबल लाईट म्हणजे दृश्य प्रकाश, याची वेव्हलेंथ किती आहे, म्हणजे तरंग लांबी. लक्षात राहू द्या, 4000 ते 7000 अँगस्ट्रॉम, 4000 ते 7000 अँगस्ट्रॉम एवढी त्याची काय तरंग लांबी. अँगस्ट्रॉमचा अर्थ असतो 10⁻³ मीटर. म्हणजे असं म्हणता येईल 4000 ते 7000 गुणिला 10⁻10 मीटर.
एवढं ते आहे. जर तुम्ही याला मायक्रोमीटरमध्ये कन्व्हर्ट केलं किंवा नॅनोमीटरमध्ये कन्व्हर्ट केलं, ते असेल नॅनोमीटर केलं तर कसं होईल बघा. नॅनोचा अर्थ असतो 10चा -9 मग आता मी इकडे एक मायनस कमी करतोय ना, इकडचा एक शून्य कमी करून घ्यावं लागेल. मग इकडचा एक शून्य कमी करून घ्यावं लागेल. 400 ते 700 400 ते 700 नॅनोमीटर 400 ते 700 नॅनोमीटर हा काय असतो, व्हिजिबल लाईटचे वेव्हलेंथ असते. मग तुम्ही याला मायक्रोमीटर मध्ये पण करू शकता. मायक्रोमीटर ती इतकी होऊन जाते 0.4 ते 0.7 मायक्रोमीटर. म्हणजे आयोगाने कोणत्याही प्रकारचं युनिट दिलं तुम्हाला यायला पाहिजे. 4000 ते 7000 अँगस्ट्रॉम, 400 ते 700 नॅनोमीटर, 0.4 ते 0.7 मायक्रोमीटर एवढी व्हिजिबल लाईटची वेव्हलेंथ असते. असा प्रश्न येऊ शकतो. चला मग आपण येऊ आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा काय उपयोग आहे रिमोट सेन्सिंगमध्ये. सर्व गोष्टी याच्यावर चालू आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा काय उपयोग आहे रिमोट सेन्सिंगमध्ये आपल्याला बघायचंय. चला, मीडियम ऑफ इन्फॉर्मेशन ट्रान्सफर माहिती इकडून तिकडे पाठवण्याचं माध्यम येते. माहिती इकडून तिकडे पाठवण्याचं माध्यम आहे ते. कसं, माझ्याकडे पुस्तक आहे ज्याच्यामध्ये माहिती आहे. हे पुस्तक मला तुम्हाला पाठवायचं, मी कसं पाठवेल? पोस्टाने पाठवेल. म्हणजे पोस्ट हे ते माध्यम आहे जे पुस्तक इकडून तिकडे जाते. तसं इकडे कोण आहे? तो लाईट, तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम हा काय आहे? माध्यम आहे. कसं बघा, ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह पृथ्वीवर पडते. इथे तो ऑब्जेक्ट आहे, समजा इथे ते जंगल आहे. या जंगलचं मला काय करायचंय? ऑब्झर्वेशन करायचंय. ही इथे ती काय ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह येते. इथून तो जंगल काय करतो? रिफ्लेक्ट करतो आणि मग एखादा सेन्सर त्याला कॅप्चर करत असतो. म्हणजे ही सर्व माहिती इकडून तिकडे कशा जाते? त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हने जात असते. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम हा काय करतो? माहितीचं ट्रान्सफर करण्याचं माध्यम म्हणून वापरला जात असतो. पुढे remote sensing works by detecting electromagnetic radiation. Without electromagnetic radiation, there is no signal, there is no data, there is no image. EMS acts as the carrier of information between Earth and sensor. पृथ्वी आणि तो सेन्सर यांच्यामध्ये जी माहिती घेऊन जाणार माध्यम आहे ते कोण आहे? लाईट, म्हणजे तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आता पुढचं, इंटरॅक्शन विथ अर्थ सरफेस. When EMR strikes Earth's surface, some energy is reflected, some is absorbed, and some is transmitted. Different material respond differently at different wavelength. म्हणजे हा जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे हा काय करत असतो? पृथ्वीवर टार्गेटला टच करत असतो. मग प्रत्येक वस्तू म्हणजे प्रत्येक टार्गेट वेगवेगळ्या प्रकारे रिॲक्ट करत असते. जसं मी तुम्हाला सांगितलं, ही बाटली लाल रंग परत करते, पण तो रिमोट पांढरा कलर हे करतो रिफ्लेक्ट. म्हणजे प्रत्येक वस्तू वेगवेगळ्या प्रकारे रिॲक्ट करत असते. 3 गोष्टी घडत असतात. 3 गोष्टी घडत असतात. समजा हा सूर्यप्रकाश, हा सनलाईट, म्हणजे सनलाईट म्हणजेच तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ही एका काचेवर पडली, एका काचवर पडली. आता ही काच काय करेल बघा, हे काच 3 गोष्टी करेल. पहिली गोष्ट काय करेल माहिती का? काही जे प्रकाश आहे तो परत पाठवेल. याला म्हणतात रिफ्लेक्शन म्हणजे परावर्तन करणे. याला काय म्हणतात? रिफ्लेक्शन म्हणजे परावर्तन करणे. हा सेन्सर पर्यंत पोहोचेल. दुसरं, काही जो प्रकाश आहे तो हा स्वतः ऍब्सॉर्ब करून घेईल. काही प्रकाश हा काय करेल? स्वतः शोषून घेईल. या शोषण्याच्या क्रियेला म्हणतात ऍब्सॉर्प्शन. हा काय करेल? काही प्रकाश ऍब्सॉर्ब करून घेईल, ऍब्सॉर्प्शन. आणि काही प्रकाश हा पुढे पाठवून देईल. काही प्रकाश हा पुढे पाठवून देईल. याला म्हणतात ट्रान्समिशन. याला म्हणतात ट्रान्समिशन म्हणजे पुढे पाठवून देणे. अशा प्रकारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम एखाद्या ऑब्जेक्टवर रिॲक्ट होत असते किंवा एखादा ऑब्जेक्ट त्याला रिॲक्ट करत असतं. काही एनर्जी रिफ्लेक्ट होईल सेन्सरकडे, काही एनर्जी काय होईल? ऍब्सॉर्ब होईल म्हणजे शोषली जाईल, आणि काही एनर्जी अजून पुढे झाली जाईल. अशा प्रकारे ते काम करत असतं. आता प्रत्येक वस्तू वेगवेगळ्या प्रकारे रिॲक्ट करत असते. तसं काचेने असं काम केलं. पण जर तुम्ही पाण्याची गोष्ट बघितली, पाणी म्हणजे समजा समुद्र आहे, ओके, पाणी काय करतं माहिती का? सर्व एनर्जी एक तर शोषून घेते, एक तर पुढे पाठवून देतं, रिफ्लेक्ट करतच नाही काही. पाणी काय करतं? सर्व एनर्जी पुढे पाठवून देतं किंवा शोषून घेतं, परत पाठवतच नाही. त्याच्यामुळे जे समुद्र असतो ना तो सेन्सरमध्ये काळा दिसतो, कारण काही परत आलंच नाही. मग मला तुम्हाला काय सांगायचंय? प्रत्येक वस्तू वेगवेगळ्या प्रकारे रिॲक्ट करत असते, म्हणून आपल्याला वस्तू ओळखणं सोपं होऊन जातं. आता पुढे, दिस इंटरॅक्शन क्रिएट्स स्पेक्ट्रल सिग्नेचर. स्पेक्ट्रल सिग्नेचर म्हणजे काय? याच्यावर प्रश्न येऊ शकतो. स्पेक्ट्रल सिग्नेचर म्हणजे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे, जो प्रकाश आहे सूर्यापासून येणारा, तो प्रकाश वस्तूंवर पडतो. प्रत्येक वस्तू वेगळ्या प्रकारे काय करत असते? बिहेव करत असते. याला स्पेक्ट्रल सिग्नेचर म्हणतात. हा स्पेक्ट्रल शब्द इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमवरून आलाय.
आणि सिग्नेचरचा अर्थ असतो सही. सही म्हणजे काय? समजा माझी सही अशी आहे काहीतरी, ओके, माझी सही अशी, तुमची सही अशी असणार काहीतरी. आपल्या प्रत्येकाची वेगळी खूण आहे का नाही सही म्हणजे. प्रत्येकाची वेगळी युनिक ओळख, याला सिग्नेचर म्हणतात. माहिती आहे काय? प्रत्येक वस्तूचा एक स्पेक्ट्रल सिग्नेचर असतो. प्रत्येक वस्तू प्रकाशाला वेगळ्या प्रकारे रिॲक्ट करत असते. याचा उपयोग कुठे होतो मग ईएमएसचा? आयडेंटिफाईंग क्रॉप्स, कोणतं पीक आहे ते ओळखणं. डिस्टिंग्विश वॉटर फ्रॉम सॉइल, काय म्हणता, पाणी आणि माती यांना वेगळं करणं म्हणजे ओळखणं. डिटेक्टिंग मिनरल, एखाद्या काय म्हणता एखाद्या खनिजाची ओळख पटवणं, कोणतं खनिज आहे असं. मॅपिंग फॉरेस्ट म्हणजे काय? जंगलाचा मॅप तयार करणं, यासाठी याचा उपयोग होत असतो. ते उपयोग कसा होतो ते पुढे शिकवलंच मी तुम्हाला. आता पुढे बेसिस ऑफ ऑब्जेक्ट आयडेंटिफिकेशन, वस्तू कशी ओळखली जाते. Each surface feature reflects or emits radiation differently in different bands. Vegetation reflects strongly in near infrared. Water absorbs most radiation, appears dark. Built-up areas reflect differently. EMS provides multiple wavelength bands to differentiate object. काय म्हणतो तो की प्रत्येक वस्तू इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मधल्या जे वेव्ह आहे त्यांना वेगवेगळ्या प्रकारे रिॲक्ट करत असतो. व्हेजिटेशन म्हणजे काय? पिकं. पिकं हे काय करतात? नियर इन्फ्रारेड लाईटला परत पाठवतात. पाणी काय करतो? सर्व लाईट शोषून घेतो, म्हणजे तो काळा दिसतो सेन्सरमध्ये. तर काही इथून एक सुद्धा लाईट परत येते म्हणून मला काळा दिसतंय, बरोबर. इथून लाल लाईट परत येतोय म्हणून मला लाल दिसतंय. पुढे जो बिल्टअप एरिया म्हणजे जो शहराचा एरिया आहे तो वेगळ्या प्रकारे रिॲक्ट करतो, म्हणून त्याचा कलर वेगळा दिसतो सेन्सरमध्ये, असं त्याला म्हणायचंय. डिटरमाइन्स टाइप्स ऑफ रिमोट सेन्सिंग सिस्टीम. रिमोट सेन्सिंगची सिस्टीम कोणती राहील हे सुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम ठरवत असतं. कसं? तर आपण व्हिजिबल आणि इन्फ्रारेड लाईट वापरणार आहे, तर मग आपल्याला ऍक्टिव्ह सेन्सर वापरावे लागतील, रडार सारखे. मग आपल्याला पॅसिव्ह सेन्सर वापरावे लागतील. जर आपल्याला व्हिजिबल लाईट वापरायचे तर आपण व्हिजिबल आणि इन्फ्रारेड लाईट वापरतोय, आपण पॅसिव्ह सेन्सर वापरू. पण जर आपण मायक्रोवेव्ह वापरतोय तर आपल्याला ऍक्टिव्ह सेन्सर वापरावे लागतील, रडार सारखे, बरोबर. EMS डिसाइड्स सेन्सर टाइप, सॅटेलाइट डिझाईन, ऍप्लिकेशन सुटेबिलिटी. कोणतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मधला आपण वेव्ह वापरणार आहे याच्यावरून सेन्सरचा प्रकार ठरतो की कोणता सेन्सर वापरला जाईल, कोणता ऍप्लिकेशन वापरला जाईल ते माहिती गोळ्यासाठी हे ठरत असतं. पुढचं ॲटमॉस्फेरिक ट्रान्समिशन. ओनली सर्टन वेवलेंथ रेंजेस पासेस इझिली थ्रू ॲटमॉस्फिअर. These are called atmospheric windows. Visible, infrared, and microwave. EMS helps in selecting suitable wavelengths that can reach the sensor without heavy absorption. काय अडचण असते माहिती का? हा समजा सूर्य आहे, हा सूर्य आहे, याच्यापासून जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम येतोय हा जेव्हा वातावरणात घुसतो, म्हणजे हा ॲटमॉस्फेअर आहे पृथ्वीचं, हा पृथ्वीचं जे ॲटमॉस्फेअर आहे म्हणजे वातावरण, जेव्हा याच्यातून जात असतो यातून फक्त ठराविकच वेव्ह पुढे जात असतात. मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मधल्या आपण त्याच वेव्ह वापरत असतो ज्या इथे पुढे जातील. तर वेव्ह पुढे गेल्याच नाही तर काय फायदा? त्या कोणत्या असतात त्या पण सांगतो तुम्हाला मी. या 3 लोक असतात, तुम्हाला सांगितलं मी. हे जे 3 लोक असतात, मायक्रोवेव्ह, इन्फ्रारेड आणि व्हिजिबल, हे 3 लोक काय म्हणतात? फक्त वातावरणाला छेदतात. हे तिघीच लोक जास्त करून कामात येत असतात. व्हिजिबल आणि इन्फ्रारेड हे पॅसिव्ह सेन्सरमध्ये काम करतं. मायक्रोवेव्ह साठी मात्र आपल्याला काय म्हणता? ऍक्टिव्ह सेन्सरच लागत असतं. चला आता यूज ऑफ डिफरंट रिजन्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. वेगवेगळ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा आपल्याला यूज बघायचा आहे. तसं जर तुम्ही व्हिजिबल लाईट बघितली, दृश्य प्रकाश, त्याची वेव्हलेंथ मी तुम्हाला सांगितली 0.4 ते 0.7 मायक्रोमीटर. याचा उपयोग कुठे होतो? लँड कव्हर मॅपिंग, अर्बन मॅपिंग, फॉरेस्ट मॅपिंग, नॅचरल कलर इमेजरी. याचा उपयोग कुठे होतो? की जर तुम्हाला समजा जमिनीचा अभ्यास करायचा आहे, किंवा तुम्हाला शहरांचा अभ्यास करायचा आहे, किंवा तुम्हाला वनांचा अभ्यास करायचा आहे, आपण व्हिजिबल लाईट वापरत असतो. याचं लिमिटेशन काय? क्लाउड. जर जास्त ढग असले, पावसाचं वातावरण जास्त ढग आहे, मग आपण व्हिजिबल लाईट कमी वापरत असतो किंवा सेन्सर व्यवस्थित काम करत नाही मध्ये. पुढे बघा नियर इन्फ्रारेड. नियर इन्फ्रारेड म्हणजे आता इन्फ्रारेड मधलाच हा एक पार्ट या. याचा उपयोग होतो क्रॉप हेल्थ मॉनिटरिंग. एखादं शेतातलं पीक चांगलं आहे का नाहीये हे ओळखण्यासाठी याचा उपयोग होतो. हे फार महत्वाचं आहे. व्हेजिटेशन अनालिसिस, पिकांचा अभ्यास करणं. बायोमास एस्टिमेशन, एखाद्या ठिकाणी जैविक गोष्ट आहे का नाही, बायोमास, बरोबर, ते ओळखण्यासाठी याचा उपयोग होत असतो. हेल्थी प्लांट्स रिफ्लेक्ट स्ट्रॉंगली इन नियर इन्फ्रारेड. नियर इन्फ्रारेड रिजनला चांगलं पीक हे जास्त काय करायचं? परावर्तित करत असतं.
जर मी 2 शेतांवर समजा 2 शेत आहेत, हा पहिला शेतकरीचा फार्मर, पहिल्या शेतकऱ्याचा फार्म आणि दुसऱ्या शेतकऱ्याचा फार्म, 2 शेतामध्ये पिकं आहेत आणि त्या पिकांवर मी लक्ष ठेवतोय सेन्सरद्वारे. हा सेन्सर आहे सॅटेलाइटवर. इथे सूर्यप्रकाश पडेल आणि तू इकडे जाईल, इथे सूर्यप्रकाश पडेल आणि तू इकडे जाईल. ओके. जर समजा इथून नियर इन्फ्रारेड लाईट जास्त येतोय, याचा अर्थ इथले पिकं चांगले आहेत, हेल्थी आहेत. आणि इथून जर नियर इन्फ्रारेड लाईट कमी येतोय, याचा अर्थ इथले पिकं कमी हेल्थी आहेत, असं त्याचा अर्थ असतो. ते का बरं असतं तुम्ही इथपाल पुढे समजवेलच. म्हणजे नियर इन्फ्रारेडचा वापर का बरं होतो? पिकं चांगले आहेत का नाही हे बघण्यासाठी, पिकांची हेल्थ बघण्यासाठी. पुढचं आता थर्मल इन्फ्रारेड. याच्या नावामध्ये शब्द आहेत थर्मल, म्हणजे टेम्परेचरच्या संबंधी असेल, तापमानाच्या संबंधी असेल, उष्णतेच्या संबंधी असेल. सरफेस टेम्परेचर मॅपिंग, एखाद्या भूभागाचं तापमान किती ते बघण्यासाठी, जास्त आहे का कमी. अर्बन हीट आयलँड स्टडी, शहरामध्ये तापमान वाढतंय कमी होतं ते बघण्यासाठी. फॉरेस्ट फायर, वनांमध्ये आग लागली का नाही लागली ते तपासण्यासाठी याचा उपयोग होतो. व्हल्कॅनो मॉनिटरिंग, ज्वालामुखीचा उद्रेक होतोय का नाही होतोय, काय वाटतंय ज्वालामुखीमध्ये काय चालू आहे ते तापमानावर ओळखणं, तापमान जास्त झालंय का कमी झालंय याच्या अभ्यासासाठी याचा उपयोग होत असतो. इट डिटेक्ट्स हीट इमिटेड फ्रॉम अर्थ, पृथ्वीपासून जी उष्णता जाते त्याचा हा अभ्यास करत असतो. आणि पुढचं आहे मायक्रोवेव्ह रिजन. इट इज यूज इन फ्लड मॅपिंग, एखाद्या ठिकाणी पूर येतोय का नाही याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी. सॉइल मॉइश्चर इस्टिमेशन, मातीमध्ये बाष्प आहे का नाही ते बघण्यासाठी. मिलिटरी सर्व्हिलन्स, मिलिटरी सर्व्हिलन्स म्हणजे काय की आर्मीचे जे आहेत बघा, आर्मी आणि एअरफोर्सच्या ज्या गोष्टी आहेत त्यासाठी, की दुसऱ्या देशातलं एखादं गोष्ट येते का आपल्या, दुसऱ्या देशाचं एखादं ड्रोन येतोय का आपल्या एरियामध्ये, त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी. बरोबर. वेदर मॉनिटरिंग, हवामानाचा अभ्यास करण्यासाठी. हिचे ॲडव्हान्टेज काय मायक्रोवेव्हचे, इट वर्क्स डे अँड नाईट, नॉट अफेक्टेड बाय क्लाउड. हा याच्यावर आहे ना ढगांचा काही परिणाम होत नाही. आपण युद्धाची परिस्थिती आणि समजा ढग आहेत अशाच प्रॉब्लेम होणार का नाही, त्यामुळे आपण काय वापरतो, मायक्रोवेव्ह वाला वापरत असतो सेन्सर. म्हणजे कसं ढग असले पण आणि शत्रूने आक्रमण केलं तर आपलं समजून जातं. बरोबर. याच्यावर ढगांचा परिणाम होत नाही आणि हा रात्री सुद्धा काम करू शकतो. शत्रू रात्री पण आक्रमण करू शकतो का नाही, मग हा रात्री पण काम करत असतो. म्हणून मायक्रोवेव्ह हा फार महत्वाचा आहे. चला मी आता तुम्हाला हे सर्व आहे ना समजून सांगतो, हे फार महत्वाचं आहे. चला इकडे बघा, हा जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम याची आपण माहिती घेतोय की यांच्यापैकी कोणता आपण वापरत असतो रिमोट सेन्सिंग मध्ये. प्रत्येकाचा उपयोग वेगवेगळा आहे, प्रत्येकाचा उपयोग वेगवेगळा आहे. हा जो व्हिजिबल आहे ना, हा जमिनीचा अभ्यास करायचा वापरतो आपण. लँडची मॅपिंग, फॉरेस्टची मॅपिंग यासाठी वापरत असतो. त्यानंतर हा दुसरा जो येतो हा तो बघा इन्फ्रारेड, हा त्याच्याजवळ नियर इन्फ्रारेड म्हणजे जवळ, नियर इन्फ्रारेड लाईट हा फार महत्वाचा आहे. आपण का वापरतो, हा आपण वापरतो शेतामधलं पीक हे आरोग्यदायी आहे का नाही, यावर्षी पीक चांगलं येईल का नाही ते बघण्यासाठी. त्याच्या पुढचा असतो हा इथं इन्फ्रारेडच्या पुढचा थर्मल इन्फ्रारेड, हा उष्णता डिटेक्ट करत असतो, ज्वालामुखी फुटणार आहे का नाही किंवा काय आता उष्णता कमी आहे का जास्त हे बघण्यासाठी याचा उपयोग होत असतो. आणि हा जो मायक्रोवेव्ह आहे हा फार महत्वाचा आहे. हा क्लाउड मध्ये पण काम करतो, हा ऍक्टिव्ह सेन्सर मध्ये सुद्धा काम करत असतो. बरोबर. हा रात्री सुद्धा काम करत असतो. एखादं युद्ध होणार आहे का नाही त्यावेळेस हा काय म्हणता आर्मीसाठी वापरला जाणारा सॅटेलाइट आहे, वेदरसाठी वापरला जाणारा सॅटेलाइट आहे. एखाद्या ठिकाणी पूर येणार आहे का नाही हे बघण्यासाठी वापरला जातो. हे सर्व महत्वाचे. हे पॅसिव्ह मध्ये वापरले जातात, हे ऍक्टिव्ह मध्ये वापरले जातात. एवढं आपण बघितलं आतापर्यंत. बघू आता आपण पुढे. याचा प्रश्न विचारलाय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा खालीलपैकी कोणता भाग रिमोट सेन्सिंग वापरला जातो. व्हिजिबल रिजन तो वापरला जातो. ओके. मायक्रोवेव्ह वापरला जातो आणि इन्फ्रारेड सुद्धा वापरला जातो. तिघी वापरले जातात. उत्तर वरीलपैकी सर्व आलं पाहिजे. एवढा सोपा प्रश्न विचारला एमपीएससीने. आपण त्यांचे उपयोग सुद्धा शिकतोय, कुठे काय वापरला जाते. आयोगाने एकदम सिंपल प्रश्न विचारले. आता पुढचा पॉइंट तो म्हणजे रिझोल्युशन. सॉरी थोडं लाईट चालली गेली तिथं. पण आपण रिझोल्युशनला सुरुवात करतो. रिझोल्युशन म्हणजे काय, तुम्ही हा रिझोल्युशन शब्द भरपूरदा ऐकला असणार. आपण बऱ्याचदा मोबाईलच्या कंपॅरिझन मध्ये म्हणतो की या मोबाईलचं रिझोल्युशन चांगलं आहे बरं, याचं रिझोल्युशन कमी आहे. कॅमेऱ्याच्या बाबतीत आपण असं म्हणतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे माहिती का, की क्लॅरिटी. त्याचा सिंपल अर्थ आहे क्लॅरिटी. जर एखाद्याच्या मोबाईलने आपण फोटो काढतोय आणि समोरच्या माणसाची गाडीचा फोटो कॅप्चर होतोय, म्हणजे कार दिसते आपल्याला, मग फोटो चांगला आला. आणि जेव्हा आपण दुसऱ्याचा जास्त महाग मोबाईल घेतला त्याच्यावरून फोटो काढला तेव्हा आपल्याला समजतं की त्या गाडीमध्ये कोण बसलं ते पण मला दिसतंय. याचा अर्थ अजून बारीक गोष्टी काय कॅप्चर करतोय, त्याचा रिझोल्युशन अजून चांगलं आहे. रिझोल्युशनचा अर्थ असतो काय, ते म्हणजे क्लॅरिटी किती येऊ शकते. आता जसं कॅमेरा एखादी गोष्ट कॅप्चर करतोय तसं रिमोट सेन्सिंग मध्ये सेन्सर सुद्धा इमेज कॅप्चर करतोय का नाही. मग एखादा सेन्सर किती क्लॅरिटीमध्ये फोटो काढू शकतो याला त्याचं काय म्हणतात, रिझोल्युशन म्हणतात. मग 4 प्रकारचे रिझोल्युशन असतात कशामध्ये, सेन्सरमध्ये. सेन्सरच्या बाबतीत आपण 4 प्रकारची क्लॅरिटी बघत असतो, म्हणून 4 प्रकारचे रिझोल्युशन असतात.
आतापर्यंत आयोगाने याच्यावर प्रश्न विचारला नाही, कारण हा थोडासा डीप टॉपिक आहे. माझा आयोगाला पहिल्या वर्षी प्रश्न विचारायचा आहे, तर आयोग वरच्यावर विचारेल. आयोग सिंपल काय करेल माहिती का, कोणत्या प्रकारचे रिझोल्युशन असतात, त्या 4 प्रकारचं नाव विचारून टाकेल तुम्हाला. ते तेवढं जरी आलं तरी बदल असतं त्याच्या घडीला. आपण रिझोल्युशनची व्याख्या काय म्हणू शकतो? ॲबिलिटी ऑफ सेन्सर टू डिस्टिंग्विश बिटवीन थिंग्स. वस्तूंमधला फरक ओळखण्याची क्षमता. किती बारीक वस्तू तो बघू शकतो, याला त्याचं रिझोल्युशन म्हणतात सेन्सरचं. याला त्याचं काय म्हणतात, सेन्सरचं रिझोल्युशन म्हणतात. ओके. जर समजा एखादा सेन्सर मला कॅप्चर करतोय, ओके, आणि समजा तो फोटो काढतोय माझा, आणि माझ्या हातात 2 फाईल आहेत. एक फाईल समजा जिओग्राफीचे मॅप आहेत समजा, आणि दुसरा फाईल समजा इकॉनॉमिक्सचा एखादा रिपोर्ट आहे. त्याला जर त्याचं नाव दिसतंय, याचा अर्थ तो इतकी बारीक गोष्ट कॅप्चर करतोय, म्हणजे काय, त्याचं रिझोल्युशन चांगलं आहे. आणि एखादा सेन्सर फक्त बघतोय की माझ्या हातात फाईल आहे, त्याला हे दिसत नाही की फाईलवर नाव काय लिहिलंय, त्याचं रिझोल्युशन कमी आहे. मग 2 वस्तूंमधला फरक ओळखण्याची क्षमता, म्हणजे किती क्लॅरिटी तो बघू शकतो, याला त्याचं रिझोल्युशन असं म्हणत असतात. 4 प्रकारचे रिझोल्युशन असतात सेन्सरचे. 4 प्रकारच्या क्लॅरिटी असतात. पहिलं असतं स्पेशियल रिझोल्युशन. हा स्पेशियल शब्द स्पेसवरून तयार झालाय. स्पेसचा अर्थ काय असतो, अंतर. स्पेसचा अर्थ काय असतो, अंतर. दुसरा आहे स्पेक्ट्रल रिझोल्युशन. हा स्पेक्ट्रल रिझोल्युशन शब्द मी आता तुम्हाला सांगितलं नाही का, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, त्या स्पेक्ट्रमवरून तयार झालाय. पुढचं टेम्पोरल रिझोल्युशन. तुम्ही जर कधी मार्वलचे पिक्चर बघत असणार, त्याच्यामध्ये आता मागे एक सिरीज आली होती लोकी नावाची 2-1 वर्षापूर्वी. त्यात टेम्पोरल लूम नावाची एक कन्सेप्ट होती. टेम्पोरल लूम म्हणजे तो टाइमचा एक लूम होता. टेम्पोरल हा शब्द टाइमच्या संबंधी आहे. मग टेम्पोरल रिझोल्युशन म्हणजे सेन्सरच्या टाइमच्या संबंधी, तो टाइम पिरियड संबंधी. आणि शेवटचं आहे रेडिओमॅट्रिक रिझोल्युशन. हा रेडिएशन संबंधी आहे. किती ऊर्जा काय म्हणतात त्या सेन्सरमध्ये उत्सर्जित केलेली ऊर्जा पकडली जाऊ शकते. वस्तूने उत्सर्जित केलेली ऊर्जा किती पकडली जाऊ शकते, रेडिएशन, त्याच्यावरून त्याचं रेडिओमॅट्रिक रिझोल्युशन ठरत असतं. हे 4 शब्द पाठ करायला सोपे. स्पेसवरून स्पेशियल, स्पेक्ट्रमवरून स्पेक्ट्रल, टाईमवरून टेम्पोरल, रेडिएशनवरून रेडिओमेट्रिक. हे 4 रिझोल्युशन आपण चेक करत असतो एखाद्या सेन्सरचे. पहिला रिझोल्युशन बघू आपण, स्पेशियल रिझोल्युशन. इट टेल्स अस हाऊ स्मॉल अन ऑब्जेक्ट कॅन बी डिटेक्टेड ऑन ग्राउंड. स्पेशियल रिझोल्युशनद्वारे आपण हे सांगू शकतो की एखादा सेन्सर जमिनीवरचा किती छोट्या वस्तूला कॅप्चर करू शकतो, किती छोट्या वस्तूचा फोटो काढू शकतो, याला म्हणतात स्पेशियल रिझोल्युशन. मग तो जितक्या बारीक इमेजचा फोटो काढू शकेल, त्याची क्लॅरिटी थोडी जास्त असेल. इट इज द साइज ऑफ 1 पिक्सल ऑन अर्थ. एक्झाम्पल, 1 मीटर रिझोल्युशन म्हणजे काय, 1 पिक्सलची साईज 1 मीटर. आणि 30 मीटर रिझोल्युशन म्हणजे काय, एका पिक्सलची साईज 30 मीटर. जर मी तुम्हाला प्रश्न विचारला, तुमच्याकडे 2 सेन्सर आहे, एका सेन्सरचं रिझोल्युशन 1 मीटर आहे आणि एका सेन्सरचं रिझोल्युशन 30 मीटर आहे, तर कोणता सेन्सर भारी आहे, कोणत्या सेन्सरचं रिझोल्युशन हाय आहे, तुम्हाला समजलं पाहिजे. त्याचा पिक्सल लहान, त्याचं रिझोल्युशन हाय. त्याचा पिक्सल मोठा, त्याचं रिझोल्युशन कमी. याचा अर्थ काय असतो माहिती का, जेव्हा मी असं म्हणतोय की 1 पिक्सल बरोबर 1 मीटर, 1 पिक्सल बरोबर 1 मीटर, याचा अर्थ असा आहे की हा जो सेन्सर आहे ना, हा सेन्सर जमिनीवरच्या म्हणजे पृथ्वीवरच्या अशा वस्तूंना कॅप्चर करू शकतो ज्यांची साईज 1 मीटरपेक्षा 1 मीटर एवढी लहान आहे. तो या साईजला काय करू शकतो, यांचा सुद्धा फोटो काढू शकतो ज्यांची साईज 1 मीटर आहे. पण जेव्हा मी असं म्हणतोय की हा एक सेन्सर आहे, याचं पिक्सल 1 पिक्सल बरोबर 30 मीटर आहे, याचा अर्थ असा आहे की हा सेन्सर फक्त त्याच वस्तूंना कॅप्चर करेल ज्यांची साईज 30 मीटर आहे. समजलं? म्हणजे हा मोठ्या वस्तूंना कॅप्चर करू शकतो, लहान वस्तूंना नाही. पण हा या बारीक बारीक वस्तूंना सुद्धा कॅप्चर करू शकतो. याचा अर्थ याचं रिझोल्युशन हाय आहे. 1 पिक्सलची साईज जेवढी कमी, तेवढी लहान वस्तू तो कॅप्चर करू शकतो. म्हणजे तेवढं त्याचं रिझोल्युशन हाय असतं, क्लॅरिटी हाय असते. समजलं? मग ज्याचा पिक्सल 1 मीटर दिसतोय मला, तो हाय रिझोल्युशन आहे, तो जास्त क्लॅरिटीने बघू शकतो. ज्याचा पिक्सल 30 मीटर आहे, तो तेवढ्या क्लॅरिटीने बघू शकत नाही, त्याला मोठी वस्तू लागेल. आता स्मॉलर पिक्सल साईज, हायर स्पेशल रिझोल्युशन, मोर डिटेल. जितकं छोटी साईज राहील पिक्सलची, तितकी बारीक वस्तू कॅप्चर करता येईल, तितकी त्याची क्लॅरिटी जास्त राहील, रिझोल्युशन हाय राहील. इट इज रिलेटेड टू अल्टिट्यूड ऑफ सेन्सर. म्हणजे स्पेशल रिझोल्युशन हे याच्यावर डिपेंड असतं की सेन्सर किती उंचीवर आलाय. अल्टिट्यूड म्हणजे हाईट. सेन्सर किती उंचीवर आलाय याच्यावर त्याचं स्पेशल रिझोल्युशन डिपेंड असतं. कसं आहे ते? सिंपल आहे ते. कसं बघा, जेव्हा तुम्ही लॅपटॉपवर बसले, समजा तुम्ही लॅपटॉपवर काम करताय, तुम्ही लॅपटॉपच्या एकदम जवळ असता आणि तुम्ही त्याच्यावर काम करता, तुम्हाला त्या स्क्रीनवरच्या गोष्टी वाचता येतात.
म्हणजे जेव्हा तुम्ही समजा हा लॅपटॉप आहे, ओके, आणि तुम्ही इथे बसून काम करताय, ओके, म्हणजे इथे तुमचा चेअर आहे, तर तुम्हाला ते व्यवस्थित क्लॅरिटी दिसतं. पण जर तुम्ही दूर चालले गेले समजा, ओके, तुम्ही इथे येऊन गेले, आता तुम्हाला लॅपटॉप दिसेल, पण लॅपटॉप मधल्या गोष्टी दिसणार नाही. आणि आता तुम्हाला नुसतं लॅपटॉप नाही दिसणार, लॅपटॉपच्या आजूबाजूचा पूर्ण रूम दिसेल. मग तुम्हाला समजतंय का? जितकं तुम्ही दूर राहणार, तितकं तुम्ही एरिया जास्त कव्हर करणार, पण क्लॅरिटी काहीच राहणार नाही. जितकं तुम्ही जवळ बसणार, तितका तुमचा एरिया कमी राहील बघण्याचा, पण क्लॅरिटी जास्त राहील. सेम सेन्सरच्या बाबतीत असतं. ही पृथ्वी समजा अर्थ, तर हा सेन्सर इथे तर हा कमी एरिया कव्हर करेल, पण याची क्लॅरिटी जास्त राहील. जर सेन्सर दूर आहे, जास्त उंचीवर आहे, तर हा एरिया जास्त कव्हर करेल, पण क्लॅरिटी कमी राहील. मग तुम्हाला प्रश्न असा येऊ शकतो, कोणत्या प्रकारचा रिझोल्युशन, 4 प्रकारचे रिझोल्युशन आहे, कोणत्या प्रकारचा रिझोल्युशन हा सेन्सरच्या हाईटवर डिपेंड असतो, सेन्सरच्या अल्टिट्यूडवर डिपेंड असतो. त्याला स्पेशियल रिझोल्युशन म्हणतात. मी तुम्हाला सांगितलं होतं, स्पेशियलचा अर्थ असतो अंतर. तो किती अंतर कव्हर करतोय. जर सॅटेलाइट जवळ आहे, त्याची उंची कमी आहे, तर त्याचं रिझोल्युशन हाय राहील, स्पेशियल रिझोल्युशन. आणि जर तो जास्त उंचीवर आहे, तर त्याचं स्पेशल रिझोल्युशन कमी राहील, कारण त्याला तेवढं क्लिअर दिसणार नाही. त्याला क्लिअर दिसणार नाही. जितकी हाईट कमी, जितकं जवळून तुम्ही बघताय तितकं क्लिअर दिसेल, जितकं दुरून बघताय तितकं क्लॅरिटी कमी राहील, असा त्याचा अर्थ आहे. 2 उदाहरण सांगतो. एक भारताचा सॅटेलाइट कार्टोसॅट. मी तुम्हाला सांगितलं, हा कार्टोसॅट काय करतो? हा नकाशा तयार करण्यासाठी आपण वापरत असतो. कार्टो म्हणजे नकाशा. याचं स्पेशल रिझोल्युशन एकदम हाय आहे. याचं स्पेशल रिझोल्युशन किती माहिती का? 2.5 मीटर, सॉरी 0.25 मीटर ते 2.5 मीटर, म्हणजे 0.25 मीटर म्हणजे 25 सेंटीमीटर. हा आहे ना, 25 सेंटीमीटर एवढी लहान वस्तू बघू शकतो. म्हणजे हा एवढ्या पेनाला सुद्धा बघू शकतो. हा 25 सेंटीमीटर, असेल का? ठीक आहे, चला 25 सेंटीमीटर असतो समजा. हा 25 सेंटीमीटर एवढी लहान वस्तू बघू शकतो. इतकं याचं क्लॅरिटी चांगली आहे कार्टोसॅटची. समजतंय तुम्हाला? स्पेशल रिझोल्युशन इतकं जास्त यायचं, म्हणजे इतकं रिझोल्युशन चांगलं यायचं हायर, की हा 25 सेंटीमीटर एवढी लहान वस्तू बघू शकतो. पण तुम्ही मोदीच बघितलं. आता मोदी म्हणजे असं नाही की आपल्या नरेंद्र मोदीजी यांच्यावर नावावरून नाही पडलंय ते, की भारताचा नाही तो. तो अमेरिकेने पाठवलाय, नासाने. हा नासाचा सेन्सर आहे मोदीज. याचा लॉंग फॉर्म काय माहिती का? मॉडरेट रिझोल्युशन इमेजिंग स्पेक्ट्रो रेडिओमीटर. हा स्वतः सांगतोय की आमचं काय मॉडरेट रिझोल्युशन आहे. मॉडरेट म्हणजे मध्यम दर्जाचं. हा लो स्पेशल रिझोल्युशन वाला काय म्हणता ये सेन्सर. याचे जे स्पेशल रिझोल्युशन ते किती माहिती का? 250 मीटर ते 1000 मीटर. म्हणजे हा एका वेळेस 1 किलोमीटर अंतर बघतो डायरेक्ट. मग याची क्लॅरिटी राहत नाही. 1 किलोमीटर अंतर बघतो म्हणजे हा काय? जंगल वगैरे याच्यावर तो लक्ष ठेवायला कामात येतो. 1-1 किलोमीटर. बरोबर आहे का नाही? याची क्लॅरिटी कमी असते. हा बारीक वस्तू बघू शकत नाही. याला 1 किलोमीटर वाली जो मोठी गोष्ट असेल, जंगल किंवा एखादं मोठं शेत आहे, बरोबर, तेवढंच त्याला दिसतं फक्त. मधल्या गोष्टीला एवढं क्लॅरिटी दिसत नाही. याचं स्पेशल रिझोल्युशन कमी आहे. मग आता स्पेशल रिझोल्युशनमध्ये काय लक्षात ठेवायचं तुम्हाला? मी तुम्हाला समजून सांगतो. एका पिक्सलची साईज जेवढी लहान, जसं इथे बघा, एका पिक्सलची साईज जेवढी लहान, तेवढी क्लॅरिटी जास्त. जर एका पिक्सलची साईज मोठी आहे, त्याची तेवढी क्लॅरिटी कमी. म्हणजे याचा रिझोल्युशन लो आहे, याचा रिझोल्युशन हाय आहे. जितक्या बारीक गोष्टी तो बघू शकतो, तितकं रिझोल्युशन चांगलं समजायचं. ओके. मग एका पिक्सलची साईज जर समजा मी तुम्हाला सांगतोय, की याची एका पिक्सलची साईज समजा 25 सेंटीमीटर आहे आणि याची एका पिक्सलची साईज समजा 1000 मीटर आहे. तर कोणाचं स्पेशल रिझोल्युशन हायर राहील? याचा हायर राहील. याचं लोअर राहील. बरोबर? समजतंय तुम्हाला? याचा रिझोल्युशन चांगला आहे, याचा रिझोल्युशन कमी आहे. हा त्याचा सिंपल याच्यातला फरक होता. 2 वस्तूंमधला फरक. जरी इथे 25 सेंटीमीटर जरी दूर असल्या वस्तू, तरी तो त्यांना फरक बघून घेईल. पण इथे त्याला बघता येणार नाही. इथे त्याला 1000 मीटर दूर पाहिजे असेल वस्तू, तेव्हा त्याला फरक समजेल. असा त्याचा अर्थ आहे. समजलं? मग तुम्हाला प्रश्न आला, हाय स्पेशल रिझोल्युशनचं उदाहरण कोणतं आहे? तर कार्टोसॅट. आणि लो वाला कोणतं? मोदीज. फेमस आहे दोघी एकदम. आता पुढचा अजून त्याच्याशी इंटरेस्टिंग आहे. त्याला म्हणतात स्पेक्ट्रल रिझोल्युशन. त्याला काय म्हणतात? स्पेक्ट्रल रिझोल्युशन. हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमच्या संबंधी. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम तुम्हाला आठवत असणार. बघा. हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम होता. एखादा सेन्सर किती बँड ऑब्झर्व करतोय, याच्यावरून त्याचं रिझोल्युशन ठरत असतं. जर तो एकच बँड ऑब्झर्व करतोय, त्याची क्लॅरिटी कमी राहणार. पण तो जो वेगवेगळ्या बँड ऑब्झर्व करतोय, तर त्याची क्लॅरिटी जास्त असणार, त्याचं रिझोल्युशन हाय असणार. मग कोणता सेन्सर चांगला राहील? तो वेगवेगळ्या प्रकारचं बँड ऑब्झर्व करत असणार. बरोबर? तो आपल्यासाठी कामाचा राहील. तो आपल्यासाठी जास्त कामाचा राहील. बघू आता.
स्पेक्ट्रल रिझोल्युशन. इट टेल्स अस हाऊ मेनी वेवलेंथ बँड्स अ सेन्सर कॅन डिटेक्ट. एखादा सेन्सर किती तरंग लांबीच्या बँड ऑब्झर्व करू शकतो हे आपल्या याच्यावर समजत असतं. जर तुमचा सेन्सर पॅन क्रोमॅटिक आहे, म्हणजे पॅन क्रोमॅटिक म्हणजे एकच इमेज, एकच कलर तो ओळखू शकतो, तर तुमचा बँड एकच आहे. जर मल्टी स्पेक्ट्रल आहे, मल्टीचा अर्थ असतो अनेक, तर तो काही बँड ऑब्झर्व करेल, फ्यू बँड्स. आणि जर तो हायपर स्पेक्ट्रल आहे, हायपर स्पेक्ट्रल आहे याचा अर्थ हायपरचा अर्थ असतो जास्ती, तर तो हंड्रेड्स ऑफ नॅरो बँड्स ऑब्झर्व करेल. तो हंड्रेड्स ऑफ नॅरो बँड्स ऑब्झर्व करेल. जितके बँड जास्त तितकं स्पेक्ट्रल रिझोल्युशन जास्त. याचा फायदा कुठे होतो? क्रॉप मधला फरक ओळखण्यासाठी, पिकांमधला फरक ओळखण्यासाठी, मिनरल डिटेक्शन, खनिज शोधण्यासाठी, डिटेल लँड क्लासिफिकेशन, एखाद्या जमिनीचं योग्य वर्गीकरण करायचंय तर तुम्हाला त्याचा फायदा होत असतो. मी तुम्हाला उदाहरणाद्वारे समजून सांगतो. बघा, या वस्तू आहेत, त्याच्यातून वेगवेगळ्या तरंग बाहेर पडतायत सेन्सरकडे. जितक्या प्रकारचे बँड तो ऑब्झर्व करू शकेल तितका तो चांगला. तर एकच बँड तो ऑब्झर्व करतोय तर तो पॅनक्रोमॅटिक, 3, 4, 10 करतोय तर तो मल्टीस्पेक्ट्रल, जो 100च्या वरती करतोय तो हायपर स्पेक्ट्रल. कसं काम करतंय मी तुम्हाला समजून सांगतो, एवढं विशेष नाही ते. बघा काय असतं स्पेक्ट्रल रिझोल्युशन. चला, तुम्ही एका जमिनीला ऑब्झर्व करताय, समजा तुम्हाला या लँडचं वर्गीकरण करायचंय. ही जमीन आहे, या लँडचं वर्गीकरण करायचंय तुम्हाला. ओके, या लँडचं वर्गीकरण करायचंय. मग तुमच्याकडे 3-4 प्रकारचे सेन्सर आहे. या जमिनीचं वर्गीकरण करतंय सरकार. 3-4 प्रकारचे सेन्सर आहे. समजा हा कोण आहे? हा पॅन क्रोमॅटिक सेन्सर आहे, हा मल्टीस्पेक्ट्रल सेन्सर आहे, आणि हा जो आहे हा हायपर स्पेक्ट्रल सेन्सर आहे. मग आता या जमिनीवर प्रकाश पडेल, प्रकाश किरण, आणि ते परत उलटे फिरतील प्रकाश किरण. आता हा जो आहे ना, हा आहे पॅन क्रोमॅटिक. हा काय? पॅन क्रोमॅटिक. याच्यामध्ये काय होईल माहिती का? याच्यामध्ये ना तुम्हाला फक्त एकाच प्रकारचा कलर परत फिरेल, एकाच प्रकारची बँड याला दिसेल, म्हणजे हा ब्लॅक अँड व्हाईट मध्ये ऑब्झर्व करेल. व्यवस्थित आहे का काय सांगतो मी? याच्यावर सूर्याचा प्रकाश किरण पडेल, आणि ते काय करेल, ती जमीन उलटा परत परावर्तित करेल तो प्रकाश किरण. हे सेन्सर त्याला कॅप्चर करतील. पॅन क्रोमॅटिक सेन्सर काय करेल माहिती का? पॅन क्रोमॅटिक सेन्सर हे जेवढे परावर्तित किरण येतील त्यांचा एकच बँड ऑब्झर्व करेल. मग याची इमेज कशी तयार होईल? ब्लॅक अँड व्हाईट. याच्यात फक्त एवढंच समजेल की ही पूर्ण जमीन रिकामी आहे. एवढ्याला समजेल, म्हणजे इथे कोणत्याच प्रकारची झाडं वगैरे नाही आहेत. ही जमीन रिकामी एवढ्याला समजेल, कारण एकाच प्रकारच्या सर्व बँड ऑब्झर्व करतोय. याच्यामधून अनेक प्रकारचे प्रकाश बाहेर पडत आहे, पण हा एकच प्रकाश ऑब्झर्व करतोय सर्व जागेचा. हा झाला पॅन क्रोमॅटिक. याचा कसं राहणार मल्टीस्पेक्ट्रलचं कसं राहील? बघा, हा एकच ऑब्झर्व करेल, बघा, ब्लॅक अँड व्हाईट. आता मल्टीस्पेक्ट्रलचं कसं राहील? बघा, मल्टीस्पेक्ट्रल मध्ये ना एकापेक्षा जास्त बँड ऑब्झर्व होतील. म्हणजे समजा ब्ल्यू कलरचा बँड ऑब्झर्व झाला, रेड कलरचा बँड ऑब्झर्व झाला. ओके, नंतर हा समजा रेड सारखा दिसणारा समजा थोडासा हा ग्रीन पण झाला, आणि समजा एखादा इन्फ्रारेड पण झाला. हा इन्फ्रारेड, हा काय करतोय? हा वेगवेगळ्या प्रकारचे बँड ऑब्झर्व करतोय. याच्यावरून याला समजेल इथे इन्फ्रारेड येतोय ना, नियर इन्फ्रारेड, याचा अर्थ असा आहे की इथे झाडं आहेत, इथे काही ना काही झाडं आहेत. ओके, थोडेफार बारीक, जे याला दिसले नव्हते. इथून रेड आणि ग्रीन येतोय ना, याचा अर्थ इथून ब्ल्यू येतोय ना, याचा अर्थ इथे थोडीफार लोकांचे घर आहेत. इथे काय लोकांचे घर आहेत, म्हणजे अर्बन प्लॅनिंग वाला. इथे थोडंसं शहरं आहेत, इथे लोकांचे घर दिसतात, त्याला बिल्डिंग बारीक ज्याला समजले नव्हते. नंतर याला इथे अजून बाकी ठिकाणी समजते. इथे रेड आणि ग्रीन आहे ना, याचा अर्थ इथे थोडेफार काय म्हणता, इथे समजा रेड आणि ग्रीन आहे ना, याचा अर्थ इथे समजा काय म्हणता येईल त्याला, इथे समजा जंगल आहे, थोडंसं जंगल आहे. जंगल म्हणजे काय? झाडांची घनता थोडी जास्ती जंगल सारखं. ओके, आणि इथे थोडंफार त्याला काही दिसतंय इतर गोष्टी, असा हा ऑब्झर्व करतोय. ह्या गोष्टी याला दिसल्या नव्हत्या, कारण याने फक्त एकच बँड ऑब्झर्व केला, बाकीचे याला दिसलेच नाही. याला वेगवेगळे बँड दिसले. आता हाय स्पेक्ट्रल कसा राहील माहिती का? हाय स्पेक्ट्रल मध्ये याच्यापेक्षा पण बारीक बँड याला दिसतील. म्हणजे हा जो निळा कलर गेला होता ना, हा त्याच्यामध्ये पोहोचेलच, पण याला या निळ्यामध्ये सुद्धा नियर इन्फ्रारेड दिसेल. या निळ्यामध्ये सुद्धा याला नियर इन्फ्रारेड दिसेल असा. म्हणजे याला याच्यावरून हे सुद्धा समजेल. काय समजेल याच्यावरून? की इथे शहरं तर होतेच, इथे लोकांचे घर होते, पण त्याच्यामध्ये लोकांनी थोडी शेती पण करून ठेवली, थोडे लोकांनी बगीचे पण लावून ठेवले. एवढं बारीक याला दिसेल, कारण याला जास्ती कलर दिसत आहे, याला जास्ती बँड दिसत आहे. जास्ती बँड दिसणं म्हणजे काय? जास्तीत जास्त वेव्हलेंथ ऑब्झर्व करणं. याचा अर्थ जास्त वेगवेगळे कलर दिसणं.
याला जितके जास्त कलर दिसेल हा तितकी चांगली इमेज तयार करेल. म्हणजे पहिल्यांदा ऑब्झर्व केलं की फक्त जमीन पडीक आहे. दुसऱ्यांदा ऑब्झर्व केलं जरी जमीन पडीक आहे तरी इकडे लोकांची घरं आहेत थोडीफार. इकडे थोडंफार शेती करून ठेवली लोकांनी. इकडे थोडंफार जंगल आहे. याने काय ऑब्झर्व केलं की इथे जे घरं आहेत या घरामध्ये सुद्धा लोकांनी बगीचा लावून ठेवला बाजूला बाजूला. एवढं बारीकाला दिसलं कारण हा जास्त काय म्हणता कलर कॅप्चर करतोय. हायपर स्पेक्ट्रल समजतंय. मग जो सॅटेलाइट किंवा जो सेन्सर जास्तीत जास्त बँड ऑब्झर्व करेल त्याची क्लॅरिटी तेवढी जास्त राहील, त्याचं रिझोल्युशन तेवढं जास्त राहील असा याचा अर्थ आहे. बरोबर. आता मी तुम्हाला उदाहरण सांगतो. समजा समजा हा जो पॅन क्रोमॅटिक आहे ना, समजा हा पॅन क्रोमॅटिक आहे ना 0.4 मायक्रोमीटर ते 0.7 मायक्रोमीटर एवढं काय म्हणता वेव्हलेंथ ऑब्झर्व करतोय. एकच रेंज. हा काय करतोय बघा. हा 0.4 वाली एक करतोय ऑब्झर्व, 0.4 ते 0.5 वाली, 0.5 ते 0.6 वाली दुसरी ऑब्झर्व करतोय, 0.6 ते 0.7 वाली तिसरी ऑब्झर्व करतोय. हा मल्टी स्पेक्ट्रल. आणि जो हाय स्पेक्ट्रल राहील तो काय करेल माहिती का, 0.4 म्हणजे 0.41 ते 0.45, 0.45 ते 0.50, 0.51 ते 0.55, 0.56 ते 0.60, 0.61 ते 0.65, 0.65 ते 0.70 एवढ्या बँड तो ऑब्झर्व करेल बारीक बारीक. जितकी बँड बारीक जितकं बँड नॅरो बघा बारीक आहे का नाही. याने एकाच वेळेस काय केलं होतं माहिती का, 0.3 मायक्रोमीटर एवढं ऑब्झर्व केलं होतं. याने 0.1 ऑब्झर्व केलं. यांच्यातला फरक 1 चा 0.1. याने 0.05 ऑब्झर्व केलं. जितका बँड छोटा जितका नॅरो बँड तितकी क्लॅरिटी जास्त, तितकी क्लॅरिटी जास्त. हे जे दिलं होतं मोर बँड्स हायर स्पेक्ट्रल रिझोल्युशन. अशा प्रकारे आपण सेन्सरची क्लॅरिटी ठरवत असतो. अशा प्रकारे आपण सेन्सरची क्लॅरिटी ठेवत असतो. जितके बँड जास्त तितकी क्लॅरिटी जास्त, तितका फरक चांगला ओळखता येतो असा त्याचा अर्थ आहे. मग तुम्हाला समजलं असणार. हा जो झाड आहे समजा हा प्रकाश किरण परत पाठवतोय तर तो पॅन क्रोमॅटिक सेन्सर असेल हा एकच साईडचा प्रकाश बघेल. तर मल्टी स्पेक्ट्रल असेल तर तो 2-3 वेगवेगळे प्रकाश बघू शकेल. आणि हा जो आहे हा प्रकाशामधले अजून बारीक बारीक रंग बघू शकेल. हाय स्पेक्ट्रल असा त्याचा अर्थ असतो. असा त्याचा अर्थ असतो. चला आता तिसऱ्या प्रकारचं रिझोल्युशन आता सोपं आहे. टेम्पोरल रिझोल्युशन. टेम्पोरलचा अर्थ मी तुम्हाला काय सांगितलं, टाइम संबंधी. टेम्पोरलचा अर्थ मी तुम्हाला काय सांगितलं, टाइम संबंधी. एखादा सॅटेलाइट एकाच जागेवर किती वेळानंतर परत येतोय गोल फिरून त्याला म्हणतात टेम्पोरल रिझोल्युशन. इट टेल्स अस हाऊ फ्रिक्वेंटली अ सॅटेलाइट रिव्हिजिट द सेम लोकेशन. एक्झाम्पल, काही सॅटेलाइट डेली रिव्हिजिट करतात त्यांचं टेम्पोरल रिझोल्युशन जास्त राहील. काही सॅटेलाइट 16 दिवसानंतर येतात त्यांचं टेम्पोरल रिझोल्युशन कमी राहील. म्हणजे बघा ही पृथ्वी आहे आणि या पृथ्वीच्या पॉईंटचा हा मी पॉईंट ऑब्झर्व करतोय. इथे हा सॅटेलाइट आहे. हा सॅटेलाइट पृथ्वीची चक्कर मारेल आणि परत त्या जागेवर येईल. जर हा एका दिवसात परत येऊन गेला तर याचं रिझोल्युशन जास्ती. पण हा जो सॅटेलाइट आहे समजा हा याला 1 महिना लागतो इथून फिरून परत यायला. तर हा एका महिन्यानंतर ऑब्झर्व करेल. म्हणजे कसं माहिती का, समजा इथे शेती केली लोकांनी, इथे शेती केली आणि आपण शेतीच्या पिकांना ऑब्झर्व करतोय. तर एका दिवसामध्ये ते पीक किती वाढलं हे हा सांगू शकेल. पण हा सांगू शकणार नाही कारण हा एका महिन्यानंतर येणार आहे. हा काय सांगेल आपला की एका महिन्यामध्ये किती वाढ झाली. समजलं. मग याचं रिझोल्युशन तेवढं कामाचं नाही किंवा कमी आहे. हा आपल्याला रोजची माहिती सांगत जाईल की आज पीक इतकं वाढलं बरं, आज कीटक आले होते बरं, आज तर काय म्हणता वाढ झालीच नाही, काहीतरी प्रॉब्लेम येतोय. हा रोजची माहिती रोज सांगू शकतो. याला 30 दिवस लागतील. इथे पीक जळून गेलं तरी 30 दिवसानंतर सांगायला अरे जळलं बरं. याला काय अर्थ आहे. मग ज्याची रिव्हिजिट टाइम जास्त असेल म्हणजे कमी असेल, जो कमीत कमी वेळात परत फिरू शकेल त्याचं टेम्पोरल रिझोल्युशन हाय, त्याची क्लॅरिटी चांगली, त्याची इमेज चांगली. तो जास्त वेळ लावेल त्याचा टेम्पोरल रिझोल्युशन कमी असा याचा अर्थ असतो. तुम्हाला हे समजलं असताना मी काय सांगतोय. चला पुढे. जो डेली रिव्हिजिट करेल त्याचा टेम्पोरल रिझोल्युशन जास्त राहील. त्याला 16 दिवस लागतील त्याचा टेम्पोरल रिझोल्युशन कमी राहील. याचा उपयोग मी तुम्हाला सांगितलं. क्रॉप ग्रोथ मॉनिटरिंग. पिकं किती वाढते आपल्याला समजतं. डिझास्टर मॉनिटरिंग. एका ठिकाणी संकट आलंय का, आपत्ती आली का ते समजतं. वेदर फोरकास्टिंग. एखाद्या ठिकाणी काय आता हवामान कसं बदल होतोय, काय भविष्यात हवामान बदलू शकतं हे तो सांगत असतो. असे अनेक याचे फायदे असतात. इथे काय दिसतं मला, कॅलेंडर दिसते. हे सर्व काय कॅलेंडर आहे. मग टेम्पोरल रिझोल्युशन आपल्याला काय दाखवतो, टेम्पोरल रिझोल्युशन आपल्याला हे दाखवतो की किती दिवसात तो सेम जागेवर येईल, किती वेळात तो सेम जागेवर येईल. बरोबर. जो कमीत कमी वेळात परत
फेऱ्या जास्ती मारतोय, जो जास्ती फेऱ्या मारेल पृथ्वीला त्याचा टेम्पोरल रिझोल्युशन हाय. जो हळूहळू फेरी मारेल त्याला जास्त टाइम लागतोय, त्याचा टेम्पोरल रिझोल्युशन लो. पुढचं आता शेवटचं रेडिओमेट्रिक रिझोल्युशन. शेवटचा आता रेडिओमेट्रिक रिझोल्युशन हा शब्द रेडिएशन वरून आलेला आहे. हा शब्द रेडिएशन वरून आलेला आहे. बघा आता इकडे. इट टेल्स अस हाऊ सेन्सिटिव्ह अ सेन्सर इज टू स्मॉल डिफरन्सेस इन एनर्जी, म्हणजेच रेडिएशन, म्हणजेच ब्राईटनेस लेवल. एखादा सेन्सर जे प्रकाश किरण परत येत आहे त्यांच्यामधल्या किती बारीक बारीक ब्राईटनेस ओळखू शकतो, त्याच्यातला फरक, याला म्हणतात याचं रेडिओमेट्रिक रिझोल्युशन. इट इज एक्सप्रेस किंवा इट एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ बायनरी बेस 2 डिजिट्स बिट्स, इच बिट्स रेकॉर्ड अँड एक्सपोनंट ऑफ बेस 2. याचा अर्थ प्रत्येक सेन्सरचा जो रेडिओमेट्रिक रिझोल्युशन तो आपण कसं दाखवतो, दोनाच्या घातांकामध्ये. दोनाच्या घातांकामध्ये शून्य शून्य तर राहत नाही समजा, चला दोनाचा पहिला घात, दोनाचा दुसरा घात, दोनाचा तिसरा घात, याला बिट्स असं म्हणतात. याला बिट्स असं म्हणत असतात. जर तुमचं 8 बिट इमेज आहे याचा अर्थ काय, जर तुमचं 8 बिट इमेज आहे याचा अर्थ असा आहे की दोनाचा 8वा घात एवढे तुम्ही ब्राईटनेस लेवल चेक करू शकता. म्हणजे 256 ब्राईटनेस लेवल, दोनाचा 8वा घात असो 256. जर 16 बिट इमेज आहे याचा अर्थ काय, दोनाचा 16वा घात इतकी ब्राईटनेस लेवल तुम्ही ऑब्झर्व करू शकता. म्हणजे 65,536 ब्राईटनेस लेवल. म्हणजे एकच प्रकाश किरण तुमच्याकडे येतोय त्याच्यामध्ये पण वेगवेगळे ब्राईटनेस लेवल असतात एका साइडने, बरोबर. तर जर हा 8 बिट इमेज आहे तर तो 256 वेगवेगळे ब्राईटनेस लेवल चेक करेल. म्हणजे तुमची 16 बिट इमेज आहे तर तो 65,536 ब्राईटनेस लेवल चेक करेल वेगवेगळ्या. याचा अर्थ याची क्लॅरिटी हाय आहे, याची क्लॅरिटी हाय आहे. थोडीशी पण ब्राईटनेस बदलली तरी ऑब्झर्व करून घेईल, असा त्याचा अर्थ आहे. मोर बीट्स हायर रेडिओमेट्रिक रिझोल्युशन. जितके बीट्स जास्त तितकं रिझोल्युशन चांगलं. व्हाय इट इज इम्पॉर्टंट, बेटर डिस्टिंक्शन बिटवीन सटल डिफरन्सेस लाईक स्लाइट मॉइश्चर व्हेरिएशन, मायनर व्हेजिटेशन स्ट्रेस. एखाद्या पिकांमध्ये किंवा वनसंपत्तीमध्ये पाणी कमी पडतंय का, पाणी जास्त होतं का, असं बारीक बारीक गोष्टी ओळखण्यासाठी याचा उपयोग होत असतो. हे कसं काम करतं मी तुम्हाला समजून सांगतो. हे कसं काम करतं तुम्हाला समजा. तुम्ही इमेज कशी तयार होते बघा, ब्राईटनेस लेवल तयार होते. ब्लॅक म्हणजे सर्वात कमी ब्राईट, हळूहळू ब्राईटनेस वाढते आणि ती व्हाईटकडे जाते. जर मी समजा एखादी 2 बिट इमेज घेतोय समजा, जर मी एखादी 2 बिट इमेज घेतोय म्हणजे 2चा 4था घात, त्याच्यामध्ये 4 ब्राईटनेस लेवल आहे. आणि जर मी एखादी इमेज 8 बिट घेतोय तिच्यामध्ये 256 ब्राईटनेस लेवल आहे, अशा 256 ब्राईटनेस लेवल आहे, असा त्याचा अर्थ असतो. मी तुम्हाला समजून सांगतो, एकदम सोपं येते, काही विशेष नाही येते. कसं असतं बघा, चला हा झाड आहे समजा, हा झाड आहे समजा, ओके. ह्या झाडाचं मी ऑब्झर्वेशन करतोय, आणि माझ्याकडे हा एक सेन्सर आहे ज्याच्यामध्ये समजा 1 बिट इमेज तयार होते. 1 बिट इमेज तयार होते, याचं रिझोल्युशन 1 बिट आहे. आणि हा दुसरा सेन्सर आहे, याचं समजा 2 बिट रिझोल्युशन आहे. याचं काय, 2 बिट रिझोल्युशन आहे. तर आता या झाडाची इमेज इथे कशी तयार होईल बघा. याचं 1 बिट काय म्हणतात रिझोल्युशन आहे. याचा अर्थ हा 2चा पहिला घात एवढी ब्राईटनेस लेवल मोजू शकतो. 2चा पहिला घात 2 असतो, म्हणजे हा 2च ब्राईटनेस लेवल मोजू शकतो. याच्यात इमेज कशी तयार होईल माहिती का, ब्लॅक आणि व्हाईट. याच्यात इमेज कशी तयार होईल माहिती का, ब्लॅक आणि व्हाईट. ओके, म्हणजे अर्धा भाग ब्लॅक दिसेल मला समजा, हा अर्धा भाग ब्लॅक दिसेल आणि अर्धा भाग व्हाईट दिसेल. झालं, अर्धा भाग ब्लॅक दिसेल आणि अर्धा भाग व्हाईट दिसेल, अशी इमेज तयार होईल. ओके, या झाडाची इमेज ब्लॅक अँड व्हाईट मध्ये येईल. 2 बीट मध्ये फक्त 2च ब्राईटनेस दिसेल, ब्लॅक आणि व्हाईट. आणि आता दुसरं बघू आपण, एक सेकंड. आता दुसरं बघू आपण. आता हा दुसरा सेन्सर आहे, याच्यामध्ये आता 2 बिट इमेज तयार होते. 2 बिट इमेज म्हणजे काय, 2 बिट इमेज म्हणजे 2चा दुसरा घात किती असतो, 4. याच्यामध्ये 4 ब्राईटनेस लेवल कॅप्चर होतील. याच्यात 4 ब्राईटनेस लेवल कॅप्चर होतील. याचा अर्थ काय, समजा याची इमेज तयार करतो मी या झाडाची. इमेज कशी तयार होईल माहिती का, ह्याला 4 लेवलला तयार होईल. आता ही 4 लेवलला तयार होईल बघा, 1 2 3 4. ओके, एक पूर्ण ब्लॅक, ओके, एक पूर्ण ब्लॅक,
आता पुढचं ब्लॅक पेक्षा थोडं कमी ब्लॅक, समजा ब्लॅक पेक्षा थोडं कमी ब्लॅक, चला हे घेऊ, ब्लॅक पेक्षा थोडं कमी ब्लॅक, नंतर थोडं अजून व्हाईट, थोडं अजून व्हाईट, समजा चला थोडं अजून व्हाईट, आणि मग पूर्ण व्हाईट, आणि मग पूर्ण व्हाईट. याने 4 ब्राईटनेस लेवल चेक केल्या, याने 2च ब्राईटनेस लेवल चेक केल्या. याचा फायदा कुठे होतो बघा, जेव्हा हा सेन्सर याला ऑब्झर्व करतोय, समजा याने काहीतरी ऑब्झर्वेशन केलं आणि याने बघितलं की याच्यामधून ज्या किरण आले समजा, त्यात त्याने व्हाईट आणि ब्लॅक असं काय केलं, समजा इथून याची इमेज तयार झाली व्हाईट, समजा याची इमेज तयार झाली व्हाईट आणि याची इमेज तयार झाली समजा ब्लॅक. याच्यावर याला काय समजलं असणार, याने काहीतरी ऑब्झर्व केलं असणार की इथून व्हाईट किरण येतात ना, याचा अर्थ इथे पाणी थोडंसं कमी पडतंय, आणि इथून ब्लॅक येतं ना, याचा अर्थ इथे तर काय म्हणता पाणी व्यवस्थित आहे, असा याने अंदाज लावला. आता याने 4 ब्राईटनेस लेवल मोजल्या, याचा अर्थ काय, याला आहे ना इथून व्हाईट तर आलंच, इथून व्हाईट आलं, पण याला हे पण समजलं का हा जो खालचा भाग आहे ना इथून कमी व्हाईट आलंय, याचा अर्थ पाणी इथपर्यंत पोहोचलंय पण वरती पोहोचलं नाही. इथे ब्लॅक आलं म्हणजे इथे पाणी ठीकठाक आहे, पण या ब्लॅक येण्यामध्ये सुद्धा इथे हा जो खालचा भाग आहे इथे काय म्हणतात, समजा हे थोडंसं कमी ब्राईट आलंय, याचा अर्थ असा आहे की इथे ना काहीतरी कीटकांनी खाऊन घेतलंय, इथले कीटकांनी काय केलंय पाणी थोडं कमी करून टाकलंय, असं याला समजलं. म्हणजे याने एकाच वेळेस एका सेन्सरने काय केलं, फक्त 2 गोष्टी सांगितल्या, की इथे पाणी कमी, इथे पाणी जास्त आहे. याने हे पण सांगितलं की इथे पाणी कमी आहे, खाली पोहोचले वरती पोहोचत नाही, आणि वरती पाणी आहे समजा काही ठिकाणी, तिथे कीटकांनी काहीतरी खाऊन घेतलंय म्हणून पाणी कमी होऊन गेलं दिसतंय. इतकं बारीकीने ऑब्झर्वेशन केलं. जितकी ब्राईटनेस लेवल जास्त राहील, सॉरी, जितका ब्राईटनेस मधला फरक जास्त ओळखता येईल, तितकं काय म्हणता आपल्याला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन काढता येईल, जास्त इन्फॉर्मेशन काढता येईल, असा हा काम करत असतो, असा हा काम करत असतो रेडिओमेट्रिक रिझोल्युशन. मग जितके ब्राईटनेस मधला फरक जास्त, थोडक्यात जितके बीट जास्त, तितका आपल्याला जास्त इन्फॉर्मेशन मिळत असते. याचा रिझोल्युशन हाय आहे, याचं रिझोल्युशन कमी आहे. आपण जर 8 बीट इमेज घेतली, आपण जर 8 बीट इमेज घेतली, याचा अर्थ काय की 2चा 8वा घात, जवळपास 256 ब्राईटनेस लेवल चेक करता येतील. 16 बीट घेतली तर 2चा 16वा घात, 2चा 16वा घात किती, 65,000 काहीतरी आहे तो, 65,536 इतक्या ब्राईटनेस लेवल चेक करता येतील. जितक्या ब्राईटनेस लेवल चेक करता येतील, जितकी इमेज मध्ये जास्त फरक राहील, ज्या इमेज मध्ये जास्त रंग दिसताय तुम्हाला, ती जास्त कामाची आपल्यासाठी, असं त्याचा अर्थ आहे. हे असं तिचा अर्थ असा आहे. आता हे बघा, ही 2 बीट इमेज आहे, याच्यामध्ये 4 कलर दिसतील तुम्हाला. हा एक कलर आहे समजा, हा दुसरा कलर, हा तिसरा कलर, आणि हा चौथा ब्लॅक कलर, जिथे जिथे आहे. असे हे 4 इमेज, 4 रंगामध्ये इमेज तयार झाली. आता ही 4 बीट इमेज आहे. 4 बीट इमेज म्हणजे किती, 2,004 घात, म्हणजे याच्यामध्ये 16 रंग दिसतील तुम्हाला. याच्यात 16 रंग दिसतील बघा. आता इथे ब्लॅक आहे बघा, इथे ब्लॅक मध्ये पण हा थोडासा कमी कलर दिसला, बरोबर. इथे बघा, हा इथे ब्लॅक दिसतोय मला, पण ब्लॅकच्या बाजूला अजून याने कळडा रंग दिसला, म्हणजे याच्यात 16 वेगवेगळे कलर तुम्हाला दिसत आहे. जितके कलर जास्त, तितका आपला एरिया मधला फरक जास्त काढता येईल, तितकं ऑब्झर्वेशन चांगलं होईल. जितकी बीट व्हॅल्यू जास्त, तितकं रिझोल्युशन आहे, तितकं रिझोल्युशन आहे. तुम्हाला समजलं 4ही रिझोल्युशन ना. हे त्याच्यामुळे आयोगाच्यावर प्रश्न विचारला नाही आयोगाने आजपर्यंत, पण जर कधी विचारला तर तो पहिले नाव विचारेल. स्पेशियल रिझोल्युशन, स्पेक्ट्रल, टेम्पोरल आणि रेडिओमेट्रिक. स्पेशियल रिझोल्युशन हा आपण पिक्सलच्या साईजवर ठरवू. जितकी पिक्सलची साईज कमी, तितकं रिझोल्युशन जास्त. हा दाखवतो की तुम्ही एखाद्या ग्राउंडवरचं किती बारीक वस्तू बघू शकतात, डिटेल ऑन ग्राउंड. दुसरं असतं स्पेक्ट्रल रिझोल्युशन, हा आपण नंबर ऑफ बँड्स मध्ये मोजतो. जितके नंबर ऑफ बँड जास्त, तितकं स्पेक्ट्रल रिझोल्युशन चांगलं. हा वेवलेंथ सांगतो, वेवलेंथ मधला फरक सांगत असतो. मी तुम्हाला सांगितलं नाही का 0.4 मीटर ते 0.5 मीटर, तो वेवलेंथ मधला फरक. जितकं जास्त वेवलेंथ तो मोजू शकेल बारीक बारीक बँड्स, तितकं आपल्या कामाचं, तितकं जास्त रिझोल्युशन. टेम्पोरल रिझोल्युशन हा टाइमच्या संबंधी आहे. रिव्हिजिट टाइम, एखादा सॅटेलाइट किती वेळात परत येतोय त्या जागेवर, याला म्हणतात टेम्पोरल रिझोल्युशन. आणि रेडिओमेट्रिक रिझोल्युशन हा ब्राईटनेस लेवल मोजतो. एनर्जी मध्ये थोडाफार जरी फरक झाला तरी जर सेन्सर चेक करू शकतो किंवा सेन्सर बघू शकतो, तर तो सेन्सर आपल्या जास्त कामाचा. असं हे आपण बीट्स मध्ये सांगत असतो, हे आपण बीट मध्ये सांगत असतो. जितके बीट जास्त, तितकं रेडिओमेट्रिक रिझोल्युशन जास्त. बस. चला आपण काय करू, 2 सॅटेलाइट कम्पेअर करू. 2 सॅटेलाइट कम्पेअर करू. हा लो वाला सॅटेलाइट, लो रिझोल्युशन वाला, ओके. हा पहिला सॅटेलाइट लो रिझोल्युशन वाला, आणि हा दुसरा सॅटेलाइट हाय रिझोल्युशन वाला.
कसा राहील तो बघा, कसा राहील तो बघा. तो स्पेक्ट्रल पहिला होता स्पेशल. स्पेशल रिझोल्युशन कसं राहील याचं, लो वाल्याचं, याचा पिक्सल मोठा राहील, 1 पिक्सलवर याचा 50 मीटर राहील. आता स्पेशल रिझोल्युशन हाय वाल्याचं कसं राहील, याचा पिक्सल लहान राहील, 1 पिक्सल बरोबर याचा 50 सेंटीमीटर राहील. म्हणजे हा 50 सेंटीमीटर लहान वस्तू बघू शकतो, हा 50 मीटर एवढी मोठी वस्तू बघू शकतो. दुसरा आहे स्पेक्ट्रल. स्पेक्ट्रल रिझोल्युशन कसं राहील याचं, हा कमी बँड ऑब्झर्व करणार, हा कमी बँड ऑब्झर्व करणार, हा एकच बँड, एकच पॅनक्रोमॅटिक सेन्सर जो आहे हा एकच बँड ऑब्झर्व करणार, हा 100 बँड ऑब्झर्व करणार, हा 100 बँड ऑब्झर्व करणार. म्हणजे हा काय राहील, मल्टी स्पेक्ट्रल सेन्सर राहील, 100 बँड ऑब्झर्व करणार, हाय रिझोल्युशन. पुढचा आता टेम्पोरल रिझोल्युशन. टेम्पोरल रिझोल्युशन आपण टाइम मध्ये मोजू. याचा टेम्पोरल रिझोल्युशन राहील समजा 30 दिवस. हा 30 दिवसामध्ये एका जागेवर परत पोहोचेल. याचा टेम्पोरल रिझोल्युशन राहील 1 दिवस. हा एका दिवसात परत त्या जागेवर पोहोचून जाईल. आणि शेवटचं काय होतं आपलं, रेडिओमेट्रिक रिझोल्युशन. रेडिओमेट्रिक रिझोल्युशन हा 8 बीट इमेज तयार करेल, म्हणजे 2चा8वा घात. तर हा 16 बीट इमेज तयार करेल, म्हणजे हा 2चा16वा घात इतकी ब्राईटनेस चेक करू शकेल वेगवेगळे. बस अशा प्रकारे हा हाय रिझोल्युशन सॅटेलाइट राहील आणि हा लो रिझोल्युशन सॅटेलाइट राहील. तुम्हाला समजलं असतात 4 प्रकारचे रिझोल्युशन कसे काम ठरवत असतात, की कोणता सॅटेलाइट चांगला आहे, कोणता सॅटेलाइट त्यामान कमी सेन्सर. सॅटेलाइट म्हणजे सेन्सर, कोणता सेन्सर चांगला आहे हाय रिझोल्युशन वाला आणि कोणता सेन्सर लो रिझोल्युशन वाला आहे, हे आपण या 4 गोष्टींवर ठरवू शकतो. चला आता पुढचा पॉइंट, नियर इन्फ्रारेड कन्सेप्ट. व्हेजिटेशन अँड नियर इन्फ्रारेड कन्सेप्ट. व्हेजिटेशन म्हणजे प्लांट्स, म्हणजे पिकं, झाडं, वनस्पती, interacts with electromagnetic waves in a special way. Plants absorb visible light, especially red. Plants reflect near infrared strongly. In visible region, red light absorbed for photosynthesis. Chlorophyll absorbs red and blue. Vegetation looks green because green is reflected. In NIR is not used in photosynthesis. Internal leaf structure, spongy mesophyll causes high reflection. Healthy vegetation is equal to healthy, very high NIR reflection. काय असतं रिफ्लेक्शन्स, काय असतं बघा, एकदम सोपं आहे ते, एकदम सोपं आहे ते. तुम्ही फक्त एकदा इकडे बघून घ्या, एकदा इकडे बघून घ्या. आपल्या कामात येणार आहे शेवटपर्यंत. हे बघा, जेव्हा सूर्याची किरण याच्यावर पडताय, जेव्हा सूर्याची किरण पृथ्वीवर येत आहे, त्यात हे सर्व प्रकारचे वेव्हज आहेत. त्यातला हा इन्फ्रारेड आणि हा व्हिजिबल लाईट म्हणजे दृश्य प्रकाश. या व्हिजिबल लाईट मध्ये वेगवेगळे कलर दिसत आहे मला. कोणते कोणते कलर मेन आहेत बघा, हा रेड कलर, हा ग्रीन कलर आणि हा ब्ल्यू कलर. हे 3 कलर महत्वाचे. आता सध्या फक्त याच्यावर फोकस ठेवा. इन्फ्रारेड मधला जो इकडचा पार्ट याला नियर इन्फ्रारेड म्हणतात, म्हणजे इन्फ्रारेडच्या जवळचा. हा बघू आपण नियर इन्फ्रारेड. चला आता हे 4 गोष्टी फक्त फोकस ठेवा. आता मी जे सांगितलं ते बघत चला. काय लिहिलं मी एवढ्या स्लाइडमध्ये, तुम्हाला वाचून तर दाखवलं मी, पण समजवलं नाही अजून. आता समजवतो तुम्हाला. बघा काय असतं, तुम्ही पिकांचा अभ्यास करताय, तुम्ही पिकांचा ऑब्झर्व करताय. मग चला 4-5 प्रकारचे झाड आहेत समजा. ही एक वनस्पती आहे, एक कापसाचं झाड आहे समजा. ओके, हे दुसरं समजा एखादं भाजीपाला आहे, टमाटर, चला हा काय, हा कपाशी, हा दुसरं एखादं पीक आहे समजा, आणि हा तिसरं एखादं पीक आहे वेगळं. 3 झाड आहेत समजा शेतातले. ओके, आता मी यांना ऑब्झर्व करतोय. तर आता क्रिया कशी होती बघा, सूर्याचा प्रकाश यांच्यावर पडतो, सूर्याचा प्रकाश यांच्यावर पडत असतो, सूर्याचा प्रकाश यांच्यावर पडतो. आता सूर्याच्या प्रकाशामधून कोणते 4 लोक महत्वाचे, पहिला आहे नियर इन्फ्रारेड, हा एक. दुसरा काय म्हणता रेड कलर, तिसरा ग्रीन कलर आणि चौथा ब्ल्यू कलर. म्हणजे याला आपण व्हिजिबल लाईट म्हणू. ही व्हिजिबल लाईट आहे दृश्य प्रकाश, आणि हा इन्फ्रारेड मधला नियर इन्फ्रारेड. ओके, आता गोष्ट कशी असते बघा, प्रत्येक झाडाला काय करावं लागतं, स्वतःचं प्रकाश संश्लेषण करावं लागतं, फोटोसिंथेसिस. म्हणजे प्रकाश झाडाच्या पानावर पडतो, तिथे अन्न तयार होतं, तुम्हाला माहिती आहे बरोबर. मग आता हा जो झाडाचं पान आहे, ओके लीफ, हे झाडाचं जे पान आहे, याच्यामध्ये ना मेझोफिल नावाचा एक हे असतो, काय म्हणता उती. मेझोफिल नावाचा एक टिश्यू असतो. त्या मेझोफिल मध्ये काय असतं, हा मेझोफिल आहे समजा, हा मेझोफिल आहे, हा एक उती आहे.
याच्यामध्ये क्लोरोफिल म्हणजे हरितद्रव्य असतं. याच्यामध्ये काय असतं? क्लोरोफिल असतं म्हणजे हरितद्रव्य असतं. ओके. हे जे क्लोरोफिल आहे हे काय करतं तुम्हाला माहिती आहे? हे क्लोरोफिल काय करत असतं? अन्न तयार करत असतं वनस्पतीमध्ये. आपल्याला माहिती आहे ते. मग आता गोष्ट काय असते बघा. जेव्हा सूर्यप्रकाश पडतो, तर प्रकाशातला कोणता भाग याच्या कामात येत असतो? लक्षात राहू द्या. रेड कलरचा जो प्रकाश आहे, तो याच्या कामात येत असतो. हा त्याला ॲब्सॉर्ब करून घेतो. ब्लू कलरचा जो प्रकाश आहे, तो यांना कामात येत असतो. ब्लू कलरचा प्रकाश हा कामात येत असतो. जास्ती करून रेड, ब्लू थोड्या प्रमाणात. हा जो प्रकाश आहे ना, हा याला कामात येतो अन्न तयार करण्यासाठी. जो ग्रीन कलर आहे याच्या कामात येत नाही. ग्रीन कलरचा जो प्रकाश आहे तो याच्या कामात येत नाही. मग हा काय करतो माहिती का? ग्रीन कलरचा प्रकाश परत पाठवून देतो. ग्रीन कलरचा प्रकाश हा परत पाठवून देतो. म्हणून आपल्याला झाडं कशी दिसतात? हिरवे. म्हणून आपल्याला झाडं हिरवी दिसतात. कारण हिरवा कलर यांना लागतच नाही. हिरवा कलर हे परत पाठवून देतात. म्हणून आपल्याला झाडं हिरव्या कलरची दिसत असतात. लाल कलर आणि ब्लू कलर हे काय करून घेतात? ॲब्सॉर्ब करून घेतात. आता हा चौथा मुद्दा. नियर इन्फ्रारेड. हा तर हे बिलकुलच ॲक्सेप्ट करत नाही. हा जो नियर इन्फ्रारेड आहे, हा तर हे बिलकुलच काय म्हणता ॲब्सॉर्ब करत नाही. यांच्या कामात येतच नाही. हे नियर इन्फ्रारेड पूर्णच्या पूर्ण परत पाठवून देतात. नियर इन्फ्रारेड पूर्णच्या पूर्ण परत पाठवून देतात. मग तुम्ही म्हणणार, आपल्याला झाडं ग्रीन का दिसतात? नियर इन्फ्रारेड सारखे का दिसत नाही? त्याचं कारण असं आहे, आपल्या डोळ्यांना तो दिसतच नाही. आपल्या डोळ्यांना तो दिसतच नाही. आपल्या डोळ्यांना फक्त व्हिजिबल लाईट म्हणजे दृश्य प्रकाश दिसतो. मग दृश्य प्रकाश मधला ग्रीन आपल्याला दिसतो म्हणून झाडं ग्रीन दिसतात. हा नियर इन्फ्रारेड तिथून बाहेर निघतोय, पण तो आपल्या डोळ्यांना दिसत नाही. हा कोणाला दिसतोय? सेन्सरला. हा कोणाला दिसतोय? सेन्सरला. मग आता बघा, ज्या पण झाडामध्ये क्लोरोफिल चांगलं राहील, म्हणजे ते झाड काय राहील? हेल्थी राहील, आरोग्यदायी राहील. ज्या पण झाडामध्ये क्लोरोफिल जास्त राहील, तो मॅक्सिमम रेड आणि ब्लू ॲब्झॉर्ब करून घेईल. आणि तो जास्तीत जास्त काय करेल? NIR म्हणजे नियर इन्फ्रारेड परत पाठवेल. याच्यावरून एखादा सेन्सर ठरवू शकतो, की कोणतं झाड चांगलं आहे, हेल्थी आहे आणि कोणतं झाड आजारी आहे. बरोबर? मग आता हा जो सेन्सर आहे, याला समजतंय, की याच्यामधून आहे ना, याच्यामधून नियर इन्फ्रारेड जास्त येतोय. याच्यातून थोडा कमी येतोय आणि ज्यातून एकदमच कमी येतोय, याच्यावर आपण समजू शकतो, की हा जो आहे ना, हा हेल्थी आहे. म्हणून हा नियर इन्फ्रारेड परत पाठवतोय. याच्याकडे क्लोरोफिल जास्ती आहे. हा जो आहे ना, हा याच्यामध्ये क्लोरोफिल कमी होतोय. याला काहीतरी पाण्याची वगैरे गरज आहे किंवा एखाद्या कीटकनाशकाची किंवा एखाद्या दुसऱ्या खताची गरज आहे. हा जो याचं काम तमाम होऊन गेलंय. हा एकदम आजारी आहे. हा काही पीक देऊ शकत नाही, असं आपण ठरवू शकतो. समजलं तुम्हाला? अशा प्रकारे हे पिकांचा अभ्यास करण्यासाठी याचा उपयोग होत असतो. पिकांचा अभ्यास करण्यासाठी कोणती गोष्ट महत्त्वाची असते? NIR महत्त्वाची असते. तुम्हाला समजलं असणार ते का महत्त्वाची असते. नियर इन्फ्रारेड जितका जास्त सेन्सरला मिळाला, तितकं झाड चांगलं आहे. तितकं झाड चांगलं आहे. आणि जितकं नियर इन्फ्रारेड तो कमी फेकतोय, याचा अर्थ झाडामध्ये काहीतरी प्रॉब्लेम होऊन गेलाय. असा त्याचा अर्थ असतो. एवढं इथे लिहून दिलेलं होतं मी. चला आता पुढे. व्हेजिटेशन अँड नियर इन्फ्रारेड. रिफ्लेक्टन्स पॅटर्न म्हणजे परावर्तन करण्याची ते प्रक्रिया. जो ब्लू कलर असतो ना, तो झाडं ॲब्सॉर्ब करून घेतात. जो रेड कलर असतो, तो सर्वात जास्त ॲब्सॉर्ब होतो. हा सर्वात जास्त कामात येतो अन्न तयार करण्यासाठी वनस्पतींना. जो ग्रीन कलर असतो, हा बिलकुल ॲब्सॉर्ब होत नाही. हा परत येतो. हा परत परावर्तित होऊन जातो म्हणून झाडं हिरवी दिसतात. आणि जो नियर इन्फ्रारेड आहे, हा महत्त्वाचा एकदम. म्हणून त्याला बोल्ड करून दिलंय. हा जो नियर इन्फ्रारेड आहे, हा जास्तीत जास्त रिफ्लेक्ट होतो, पण तो आपल्या डोळ्यांना दिसत नाही. तो सेन्सरला दिसत असतो. हेल्थी व्हर्सेस अनहेल्थी व्हेजिटेशन. तो हेल्थी झाड आहे, त्याचं NIR रिफ्लेक्शन जास्तीत जास्त असणार. याचा अर्थ त्याच्यामध्ये क्लोरोफिल जास्ती आहे, डेन्स आहे, दाट आहे. त्याचं काय म्हणता, तो झाड स्ट्रेस आहे किंवा ड्राय आहे, पाणी कमी आहे किंवा तो आजारी आहे. त्याच्यामध्ये NIR रिफ्लेक्शन कमी राहील आणि त्याची कंडिशन पुअर राहणार. त्याच्यामध्ये क्लोरोफिल फार कमी राहणार. बस. याचा उपयोग कुठे होतो? याचा उपयोग होतो क्रॉप मॉनिटरिंग, ड्रॉट डिटेक्शन आणि फॉरेस्ट हेल्थ. याचा उपयोग होतो, की पिकं चांगली आहेत का नाही? जंगलमध्ये झाडं नीट राहिली आहे का नाही? का झाडं जळतायत? हे बघण्यासाठी याचा उपयोग होत असतो. आता याच्यावर प्रश्न विचारला आहे का नाही बघा. जर तुम्ही दुष्काळ परिस्थितीचा वनस्पतीवर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करत असाल, तर विद्युत चुंबकीय वर्णपटातील कोणता भाग हा सर्वाधिक उपयुक्त डेटा प्रदान करू शकतो? म्हणजे जर झाडांमध्ये पाणी कमी पडतंय, क्लोरोफिल कमी होतोय, याचा अर्थ NIR कमीत कमी रिफ्लेक्ट होईल. याचा अर्थ झाड आजारी आहे. हे बघण्यासाठी आपलं कोण वापरत असतो आपण? थर्मल इन्फ्रारेड नाही, मिडल इन्फ्रारेड नाही, रेड इन्फ्रारेड नाही, नियर इन्फ्रारेड याचा उपयोग होत असतो. नियर इन्फ्रारेडचा उपयोग होत असतो. एखादं झाड जर नियर इन्फ्रारेड जास्तीत जास्त पाठवतोय परत, ते झाड नीट आहे. पण जर ते कमीत कमी नियर इन्फ्रारेड पाठवतोय, याचा अर्थ ते दुष्काळ परिस्थितीमध्ये आहे
आणि वनस्पतीमध्ये पाणी कमी पडते असाच अर्थ निघतो. तर 3 नंबर. चला पुढे येऊ आपण. आता फॉल्स कलर कंपोजिट. फॉल्स कलर कंपोजिट म्हणजे काय? सॅटेलाइट किंवा सेन्सरची इमेज तयार करतोय, ती माणसाला ऑब्झर्व्ह करावं लागणार आहे. पण माणसाला ती दिसणारच नाही. जर आपण तुम्ही सांगा जर हा एखादा वनस्पती आहे, हा वनस्पती आहे समजा आणि हा NIR म्हणजे नियर इन्फ्रारेड सेन्सरकडे पाठवतोय. सेन्सरला तो दिसतोय नियर इन्फ्रारेड, पण तो माणसाला दिसत नाही ना. मग याला म्हणता फॉल्स कलर कंपोजिट. आपण काय करतो माहिती का मग? ही जी इमेज ती तयार झाली, तिला अशा कलरमध्ये रूपांतरित करतो जे आपल्या कामाचे आहेत. बरोबर? ते 3 कलर बघू आपण. त्या कलरचा क्रम कसा होता आठवतोय तुम्हाला? त्या कलरचा क्रम कसा होता बघा, असा क्रम होता. RGB असा क्रम होता बघा. हे फार महत्वाचं आहे ही स्लाइड. त्या कलरचा क्रम कसा होता बघा वर्णपटलावर. सर्वात पहिले रेड कलर होता, तो आपल्याला दिसतो. ही व्हिजिबल लाईट आहे ना, म्हणजे आपल्याला दिसणार आहे. दुसरा ग्रीन कलर होता बघा मध्ये आणि शेवटी ब्ल्यू कलर होता. हे 3 कलर महत्वाचे आहेत. चला आपण आता फॉल्स कलर कंपोजिट म्हणजे काय ते बघू. फॉल्स कलर कंपोजिट काय असतं ते बघू. सेन्सर जो कलर कॅप्चर करतोय तो आपल्याला दिसत नाहीये. त्याला आपल्याला दिसणाऱ्या कलरमध्ये रूपांतर करायचं. हा आपल्याला खोटा कलर दाखवेल, याला म्हणता फॉल्स कलर कंपोजिट. ट्रू कलर हा आहे जो सेन्सर कॅप्चर करतोय. फॉल्स कलर जो आहे आपल्या डोळ्यांना दिसण्यासाठी आपण कन्वर्ट केलाय. आपण काय करतो बघा, इकडे बघा. RGB असा तो क्रम होता, आठवतोय ना? तुम्ही RCB लक्षात राहू दे, विराट कोहली RCB. टी च्या ऐवजी जी करून टाका, RGB. रेड कलर, ग्रीन कलर आणि ब्ल्यू कलर. आता हे तिघी आपल्याला दिसताय म्हणजे टेन्शन नाही. आपल्याला दिसत कोणता नाहीये? नियर इन्फ्रारेड हा आपल्याला दिसत नाहीये. माणसाने काय केलं? माणसाने सिंपल काम केलं. आपल्याला नियर इन्फ्रारेड दिसत नाही ना, सेन्सरने याला कॅप्चर केलं. माणसाने काय केलं? कॉम्प्युटरमध्ये याच्यात रूपांतर करून दिलं, फॉल्स कलर कंपोजिट. पण नियर इन्फ्रारेड जो कॅप्चर होतोय तो आपल्याला कसं दिसेल? रेड दिसेल. म्हणजे जेव्हा आपण तुम्ही एखादी इमेज बघणार की सेन्सरने कॅप्चर केली, जर तिथे लाल रंग जास्त दिसतोय, याचा अर्थ काय घ्यायचा? याचा अर्थ असा घ्यायचा की तिथे नियर इन्फ्रारेड जास्ती आलाय. म्हणजे याचा अर्थ काय? ते झाड एकदम चांगलं आहे, तिथले झाड एकदम चांगले आहेत, असा त्याचा अर्थ घ्यावा लागतो. मग नियर इन्फ्रारेडला आपण कशात कन्वर्ट करतो? रेडमध्ये. मग जो रेड कलर येईल त्याला काय करायचं? जो रेड कलर येईल त्याला पुढे पाठवून द्या. जो रेड कलर येईल त्याला ग्रीन मध्ये कन्वर्ट करायचं. आणि जर ग्रीन कलर आला मग सेन्सरमध्ये, मग त्याला ब्ल्यू मध्ये कन्वर्ट करायचं, असा त्याचा अर्थ आहे. तुम्हाला प्रश्न सिंपल येईल. फॉल्स कलर कंपोजिट मध्ये ग्रीनच्या ऐवजी आपण काय करून टाकतो? ब्ल्यू. रेडच्या ऐवजी आपण काय करून टाकतो? ग्रीन. आणि काय म्हणता, रेड हा कोणासाठी येत असतो? NIR साठी. असं आपण रूपांतरित करत असतो. चला, NIR चं रूपांतर आपण कशात करतो? रेड मध्ये. मग रेडचं रूपांतर कशात होईल? ग्रीन मध्ये. मग ग्रीनचं रूपांतर कशात होईल? ब्ल्यू मध्ये. सॅटेलाइट इमेज इन विच कलर्स आर नॉट नॅचरल बट आर्टिफिशियली असाइन टू हायलाइट फीचर्स. म्हणजे सेन्सरमध्ये जे कलर कॅप्चर होत आहे त्यांचं रूपांतर आपण आपल्या दिसणाऱ्या कलरमध्ये रूपांतरित करतो. याला म्हणतात फॉल्स कलर कंपोजिट. Why use FCC? Because NIR shows vegetation clearly. Human eyes cannot see NIR. So we convert NIR into red color. Vegetation becomes bright red. वनस्पती आपल्याला कशी दिसतात आता? लाल कलर मध्ये दिसतात. वनस्पती आपल्याला कशी दिसतील? लाल कलर मध्ये. कारण ते NIR नियर इन्फ्रारेडला परावर्तित करतायत, जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही. मग ती NIR ला आपण रूपांतरित करून घेतो रेड मध्ये, असा त्याचा अर्थ आहे. मग रेड मध्ये एखादा इमेज येते ती कशात होईल? ग्रीन मध्ये. म्हणजे ग्रीन मध्ये ती कशामध्ये होईल? ब्ल्यू मध्ये. असं आपण एक एक टप्पा पुढे घेऊन जातो. मग आता फॉल्स कलर कंपोजिट मध्ये कोणती गोष्ट कशी दिसते? ओके, जर एखाद्या सेन्सरने झाडांना म्हणजे पिकांना ऑब्झर्व केलं, व्हेजिटेशनला, तर ते आपल्याला कसं दिसेल? रेड कलर मध्ये दिसेल. वनस्पती आपल्याला कशा दिसतील? रेड कलर मध्ये दिसतील. जे पाणी आहे ते काय करतं बघा. जर तुम्ही समजा एखाद्या समुद्राला किंवा एखाद्या नदीला ऑब्झर्व करताय सेन्सरद्वारे, नदीतलं पाणी काय करतं माहिती का? जेवढे प्रकाश किरण येतात त्याला ऑब्झर्व करून घेतो किंवा पुढे पाठवून देतो खाली नदीमध्ये. ते परत रिफ्लेक्ट काहीच करत नाही. म्हणून ते काळं दिसतं आपल्याला, म्हणून ते डार्क दिसतं. जे पाण्याचे सोर्सेस आहेत, वॉटर सोर्सेस, ते आपल्याला सॅटेलाइट इमेज मध्ये
ब्लॅक दिसतात. सॅटेलाइट इमेज मध्ये आपल्याला ब्लॅक दिसत असते. जो अर्बन एरिया आहे म्हणजे सिटी म्हणजे शहर, आज सिटी लक्षात राहू द्या, सिटी म्हणजे शहर. या सी वरून सियान, तो सियान कलर मध्ये दिसतो आपल्याला. सियान म्हणजे काय, लाईट ब्ल्यू, निळ्याचा असतो एक प्रकारे सियान. सिटी आपल्याला सियान साठी दिसते, शहरी भाग. शहरी भाग सियान कलर मध्ये दिसतो, इंग्लिश मध्ये लक्षात राहू द्या, सियान. आणि जी माती आहे, बेअर सॉइल म्हणजे माती आहे, ती आपल्याला ब्राऊन कलरची दिसत असते किंवा येलो कलरची दिसत असते. ब्राऊन किंवा येलो कलरची दिसत असते, तपकिरी किंवा पिवळा अशी ती दिसत असते. याच्यावर प्रश्न येईल तुम्हाला. झाड कशी दिसतात, लाल. का बरं लाल? कारण नियर इन्फ्रारेड आपल्याला दिसत नाहीये, आपण त्याचं रूपांतर लाल मध्ये करून टाकले. पाणी कसं दिसतं, डार्क. पाणी कसं दिसतं, डार्क, काळ्या कलरचं, कारण ते कोणताच प्रकाश परत पाठवत नाही. माती कशी दिसते, येलो कलरची. माती कशी दिसते, येलो कलरची. आणि ते काय होतं, एक अजून अर्बन एरिया म्हणजे शहर म्हणजे सिटी कशी दिसतात, सियान कलरच्या. हे फॉल्स कलर कंपोजिट आहे. इकडे बघा, व्हेजिटेशन म्हणजे वनस्पती, यांचा ओरिजिनल कलर ग्रीन आहे जो आपल्याला दिसतो, पण सॅटेलाइट इमेज मध्ये कसं होतं, रेड. पाणी हे आपल्याला ब्ल्यू दिसतं, रियालिटी मध्ये समुद्र आपण निळ्या कलर दिसतो, पण सॅटेलाइट इमेज होतो कसा होऊन जातो, डार्क कलरचा. तो कोणताच रंग दाखवते, काळा होऊन जातो. आता प्रश्न आला याच्यावर कसा, मिथ्या वर्ण स्वरूप म्हणजे फॉल्स कलर कंपोजिट. हवाई छायाचित्र वाचण्यासाठी निरोगी वनस्पतीला कोणता रंग वापरला जातो? निरोगी वनस्पती NIR ट्रान्सलेट हे करते, रिफ्लेक्ट करते, जे आपल्याला दिसत नाही, मग त्याला रेड मध्ये काय करतो, रूपांतर करत असतो. ते लाल कलर मध्ये दिसते. उत्तर काय आलं पाहिजे, लाल. चला, मग तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, फॉल्स कलर कंपोजिट मध्ये काय लक्षात ठेवायचंय, हे महत्वाचं आहे. फॉल्स कलर कंपोजिट याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचंय, जे वनस्पती आहेत त्या कशा दिसतात, त्या रेड दिसतात. जे शहर आहेत म्हणजे सिटी, त्या सिटीचा सी लक्षात राहू द्या, ते सियान मध्ये दिसतात. आणि जे पाण्याचे सोर्सेस आहे, जलस्रोत, ते कसे दिसतात, डार्क दिसतात. एवढं फक्त लक्षात राहू द्या, बस. आता शेवटचा मुद्दा, रिमोट सेन्सिंगचे उपयोग. रिमोट सेन्सिंगचे उपयोग अनेक उपयोग आहेत, त्यातले जे कामाचे ते बघू आपण. बघा, पहिला मुद्दा, ऍग्रिकल्चर म्हणजे शेती. शेतीचा अभ्यास करण्यासाठी आपण कोणते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेज वापरतो? आपण व्हिजिबल लाईट वापरतो आणि NIR वापरत असतो. पॅसिव्ह सेन्सर हे काम करून घेतात. पॅसिव्ह सेन्सर हे काम करून घेतात म्हणजे कसं, तो NIR जर जास्ती रिफ्लेक्ट झाला तर समजून घ्यायचं की शेतीमधले पिकं चांगली आहेत. आणि जर NIR कमी आला, समजून घ्यायचं शेतीतल्या पिकांमध्ये क्लोरोफिल कमी आहे, म्हणजे याचा अर्थ ते पिकं खराब होत आहेत, असं त्याचा अर्थ आहे. ओके. NIR जितका जास्त तितके क्रॉप हेल्थी, तितके पिकं चांगले. ड्रॉट मॉनिटरिंग. ड्रॉट मॉनिटरिंग म्हणजे काय, अवर्षण पडलंय का नाही, म्हणजे समजा पिकांवर तुम्ही ऑब्झर्व करताय, पिकांना तुम्ही काय करताय, ऑब्झर्व करताय सेन्सरद्वारे, आणि पिकांमधून नियर इन्फ्रारेड कमी येतोय आणि थर्मल इन्फ्रारेड जास्त येतोय. थर्मलचा अर्थ असतो तापमान, म्हणजे पिकांमधून उष्णता जास्ती बाहेर येते, पण NIR कमी येतोय, याचा अर्थ तिथे पाणी कमी पडतंय. याचा अर्थ काय, तिथे पाणी कमी पडतंय म्हणजे अवर्षणाची स्थिती. ड्रॉट मॉनिटरिंग, उष्णता जास्ती आहे आणि NIR कमी म्हणजे क्लोरोफिल कमी तयार होते, याचा अर्थ त्यांना पाण्याची कमी पडते, पिकांना अवर्षण येते. ड्रॉट मॉनिटरिंग असं होत असतं. लो NIR आणि हाय थर्मल इन्फ्रारेड. थर्मल म्हणजे टेम्परेचर मोजणार. लँड यूज अँड मॅपिंग म्हणजे आता तुम्हाला जमीन मोजायची आहे, जमिनीचा नकाशा तयार करायचा आहे, त्यासाठी आपण व्हिजिबल लाईट आणि NIR वापरत असतो, बरोबर. लँड यूज, लँड कव्हर मॅप म्हणता याला, बरोबर. हा काय करतो, व्हिजिबल लाईट मध्ये आपल्याला दिसतं की कोणत्या कलर तिथे आलाय, म्हणजे कोणत्या प्रकारची जमीन आहे. आणि NIR आला समजा घ्यायचं, तिथे झाडं आहेत, तिथे झाडं आहेत, बरोबर. एखादा लँडचा म्हणजे नकाशा काढतो आपण जमिनीचा, एखाद्या जमिनीचा नकाशा काढतोय, व्हिजिबल लाईटमुळे आपल्याला समजतं की तिथे काय काय वस्तू ठेवलेल्या आहेत, काय काय वस्तू आहेत, आणि NIR मुळे समजतं की तिथे झाडं आहेत का नाही आहेत. पुढचं, अर्बन प्लॅनिंग. शहराचं प्लॅनिंग करण्यासाठी, शहराचं नियोजन करण्यासाठी, शहर कुठपर्यंत वाढलंय, शहर कुठे थांबून गेलंय, ते यासाठी आपण व्हिजिबल लाईट आणि NIR वापरतो. जिथपर्यंत व्हिजिबल लाईट परत येते तिथपर्यंत शहर आहे, जिथून NIR परत यायला लागला तिथे जंगल आहेत, असा त्याचा अर्थ असतो, बरोबर. फॉरेस्ट मॉनिटरिंग म्हणजेच काय, जंगलांचं
नियोजन किंवा जंगलांचा अभ्यास करणं. याच्यामध्ये NIR आणि SWIR वापरला जातो. NIR तुम्हाला माहिती आहे, नियर इन्फ्रारेड, आणि स्फिर याचा अर्थ काय आहे, शॉर्ट वेव्ह इन्फ्रारेड. NIR तुम्हाला सांगेल की झाडं आहेत का नाही आहेत, किंवा झाडं चांगले आहेत का नाही आहेत जंगलामध्ये. आणि हा शॉर्ट वेव्ह इन्फ्रारेड काय काम करतो माहिती का, हा मॉइश्चर मोजण्याचं काम करत असतो. मॉइश्चर मोजण्याचं म्हणजे जंगलामध्ये जे झाड आहेत त्यांच्यामध्ये पानांमध्ये बाष्प आहे का नाही, त्या मातीमध्ये बाष्प आहे का नाही हे बघण्याचं काम करत असतो. वॉटर रिसोर्सेस, वॉटर रिसोर्सेस म्हणजे समुद्रामध्ये किंवा नदीमध्ये पाणी आहे का नाही, तलावात पाणी आहे का नाही, धरणात पाणी आहे का नाही ते बघण्यासाठी. यासाठी व्हिजिबल लाईट आणि NIR काम करत असतो. हा, पाणी काय करतं, यांना ऍब्सॉर्ब करून घेतो, म्हणजे शोषून घेतो. पाणी यांना शोषून घेतो. जर हे परत आले नाही तर समजून घ्यायचं, सेन्सरकडे जे परत आले नाही समजून घ्यायचं की तिथे पाणी भरपूर आहे, तिथे पाणी भरपूर आहे. हा, जर हे परत आले तर समजून घ्यायचं की तिथे पाणी कमी पडतंय किंवा धरणामधलं पाणी आटलेलं आहे असा अर्थ होऊन जातो. आता पुढचं डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय, की एका ठिकाणी आपत्ती आली, त्या आपत्तीच्या व्यवस्थापनासाठी सुद्धा आपल्याला सॅटेलाइट काम करत असतो किंवा सेन्सर काम करत असतात. मायक्रोवेव्ह आणि थर्मल इन्फ्रारेड आपण त्याला वापरत असतो. आता इथे आपण मायक्रोवेव्ह का वापरतोय लक्षात राहू द्या. मायक्रोवेव्ह हे आपण ऍक्टिव्ह सेन्सरमध्ये वापरत असतो. ऍक्टिव्ह सेन्सर म्हणजे काय, ज्यांचा स्वतःचा एनर्जी सोर्स आहे. मग मायक्रोवेव्ह आणि थर्मल इन्फ्रारेड का वापरतो आपण डिझास्टर मॅनेजमेंटसाठी, कारण समजा एखाद्या ठिकाणी वादळ आलंय, जेव्हा आपण वादळ येईल तेव्हा तिथे काय होईल, ढग जमून जातील, ढग जास्त जमतील. ते पॅसिव्ह सेन्सर आहे, ते सूर्याचा प्रकाश वापरत आहे, ते ढगांना पेनिट्रेट करत नाही. मग इन्फॉर्मेशन येईल कसं काय, त्यासाठी आपण मायक्रोवेव्ह वापरतो. मायक्रोवेव्ह काय करतो, ढगांमध्ये सुद्धा काम करत असतो. एका ठिकाणी काय म्हणता आपत्ती आली आहे, वादळ आलंय, तर ढगांमधून सुद्धा ते रे पोहोचून जातात. म्हणून मायक्रोवेव्ह आपण तिथे वापरत असतो, सूक्ष्म तरंग वापरत असतो. थर्मल इन्फ्रारेड काय, ढग तापलेत का, तर तिथे उष्णता वाढते का, बरोबर आहे का नाही हे बघण्यासाठी इथे याचा उपयोग होत असतो. हा, जर ढग जास्त तापून गेले तर काय म्हणतात कदाचित तिथे दाब कमी होऊन जाईल, तिथे दाब कमी होऊन जाईल, दुसरीकडून वारा येण्याचे चान्सेस वाढून जातील. हे सुद्धा आपल्याला इथे समजत असतं. फ्लड मॅपिंग म्हणजे काय, पूर आलाय, पूर आलाय अशा सुद्धा आपण मायक्रोवेव्ह वापरत असतो. का बरं, कारण जर पूर आलाय आणि समजा पाऊस पडतोय, पूर येतोय, अशा ढग जमलेले आहेत, मग हे बाकीचे जे लाईट तिथे पोहोचणारच नाही सेन्सरपर्यंत. मग आपल्याला समजेल कसं काय की पूर किती आहे काय आहे. त्यासाठी आपण मायक्रोवेव्ह वापरतो, कारण ढग जरी जमलेत, पाऊस जरी पडतोय तरी मायक्रोवेव्ह काम करत असतात, रडार काम करत असतं. आणि हा रात्री सुद्धा काम करतो. मायक्रोवेव्ह हा रात्री सुद्धा काम करतो, कारण मायक्रोवेव्ह पाठवतो कोण आहे, ऍक्टिव्ह सेन्सर. ऍक्टिव्ह सेन्सर पाठवतोय, ऍक्टिव्ह सेन्सर रात्री पण काम करतो. रात्री जर पूर आला तर मग, त्यामुळे मायक्रोवेव्ह वापरतो आपण. सॉइल मॉइश्चर, मातीमध्ये पाणी आहे का नाही, जमिनीत पाणी आहे का नाही हे बघण्यासाठी. आता हे लक्षात राहू द्या, जमिनीत म्हणजे जमिनी लँड याच्यात पाणी आहे का नाही यासाठी आपण मायक्रोवेव्ह वापरत असतो. इकडे बघा, शॉर्ट वेव्ह इन्फ्रारेड हे कुठे वापरलं होतं आपण, फॉरेस्ट मॉनिटरिंग मध्ये मॉइश्चर तपासण्यासाठी. झाडामध्ये पाणी आहे का नाही हे आपण शॉर्ट वेव्ह इन्फ्रारेडने काढू शकतो. हा काय करतो माहिती का, हा मातीमध्ये इथपर्यंत जाऊ शकतो, पण जमिनीच्या खाली पाणी आहे का नाही इतकं तो पेनिट्रेट करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला मायक्रोवेव्ह लागत असतो. म्हणजे शॉर्ट वेव्ह इन्फ्रारेड हा मातीच्या वरच्या भागामध्ये पाणी आहे का नाही ते सांगतो, पण मातीच्या मध्ये पाणी आहे का नाही जमिनीच्या हे बघण्यासाठी आपल्याला मायक्रोवेव्ह लागत असतो. हा जमिनीला जास्त पेनिट्रेट करू शकतो, जास्त मध्ये जाऊ शकतो. हा शेवटचं वेदर आणि क्लायमेट, हवामान आणि वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी आपण हे वापरत असतो, थर्मल इन्फ्रारेड आणि मायक्रोवेव्ह. कारण हे ढगांमधून येऊ शकतात, ढगांमधून आले तर आपल्याला समजतं की ढगांची स्थिती काय आहे वगैरे, त्याच्यावर आपण समजू शकतो की पाऊस पडणार आहे का नाही पडणार आहे असं. मग हा हवामान आणि वातावरण बदलासाठी आपण काय करू शकतो, थर्मल इन्फ्रारेड आणि मायक्रोवेव्ह वापरून त्याचा उपयोग करू शकतो. बरोबर, तुम्हाला इतकं डिटेल काही विचारणार नाही आयोग, पण काय काय काम करतं ते विचारू शकतो. अजून अनेक कामं तो करू शकतो, की दुसऱ्या देशातल्या सैन्याने आपल्यावर हल्ला केला का, किंवा अतिरेक्यांनी हल्ला केला का, ते बघण्यासाठी आपण सेन्सर वापरत असतो, की एखादी वस्तू येते का आपल्या एरियामध्ये वगैरे. या सर्व कामासाठी सेन्सर वापरत असतो आपण, सिक्युरिटीच्या वगैरे. बस एवढं आपलं रिमोट सेन्सिंग होतं. मी शिकवताना तुम्हाला बऱ्याच 2 स्टेप पुढच्या शिकवल्या. हा, पण तेवढं एमपीएससी विचारणारच नाही. एमपीएससी वरच्या वर प्रश्न विचारते, अजून आयोगाने रिझोल्युशनवर प्रश्न विचारला नाही. जर त्याला प्रश्न विचारायचा आहे तर पहिले हे विचारेल की रिझोल्युशनचे कोणते 4 प्रकार होते. तेव्हा जास्त काळजी करायची गरज नाही. जर शिकवायचं ठरलं तर अजून 10 लेक्चर्स याच्यावर लागू शकतात, पण तेवढं कामाचं नाही आपल्या. जास्त स्ट्रेस घ्यायचा नाही, जेवढं मी शिकवलं ते समजून घ्यायचा प्रयत्न करा. एकदा व्हिडिओ बघा समजेल अशी गॅरंटी नाही. दोनदा व्हिडिओ बघा, एकदा नोट्स वाचा, तुम्हाला दुसरं काही करण्याची गरज नाही. बरोबर, मोठे मोठे पुस्तक वाचायचे आणि त्यातून मार्क एकच येणार आहे त्याला काही अर्थ नाही. तुमच्याकडे तेवढा टाइम नाही, तुमची मेन्स आहे. बरोबर, तर मी तेवढंच शिकवलं जे कामात येणार आहे.
थोड्या गोष्टी एक्स्ट्रा पण सांगितल्या, बरोबर. पण तुम्हाला याच्यातून मार्क कव्हर होईल असं माझी अपेक्षा आहे आणि मला वाटतं की याच्यामधून तुम्हाला दुसरं काही करण्याची गरज पण नाही. 1-2दा व्हिडिओ बघा, एकदा नोट्स वाचा, दुसरं काही करण्याची गरज नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एरियल फोटोग्राफी शिकू. धन्यवाद.